साहेबांचं स्वागत. डॉक्टर नितीन उराडे नगर परिषदेचे नगरसेवक, नगर परिषद ब्रह्मपुरीचे नगरसेवक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौ मंगलाताई लोणबले अध्यक्षा ब्रह्मपुरी तालुका महिला काँग्रेस कमिटी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय सौ किरणताई विजय वडेट्टीवार यांचं स्वागत करावं. सौ योगिताताई आमले अध्यक्षा ब्रह्मपुरी शहर महिला काँग्रेस कमिटी यांना विनंती करतो की त्यांनी कुमारी शिवानीताई विजय वडेट्टीवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव माननीय कुमारी शिवानीताई विजय वडेट्टीवार यांचं स्वागत. योगिताताई आमले ब्रह्मपुरी शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, माननीय रीताताई उराडे नगराध्यक्षा नगर परिषद ब्रह्मपुरी यांचं स्वागत. सौ स्मिताताई पारधी अध्यक्ष पर्यावरण सेल विभाग ब्रह्मपुरी रीताताई उराडेंचं स्वागत करतील. श्री मनोज कावळे माजी नगरसेवक ब्रह्मपुरी नगर परिषदेचे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री प्रकाश देवतळे साहेब जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी ग्रामीण यांचं स्वागत करावं. श्री मनोज कावळे माननीय प्रकाश देवतळे साहेबांचं स्वागत करतील. अनुसूचित जाती सेल चे अध्यक्ष माननीय वकारबाई यांना विनंती करतो की त्यांनी श्री माननीय संदीप गड्डेवार साहेबांचं स्वागत करावं. डॉक्टर सतीश कावडे ओबीसी सेलचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी ब्रह्मपुरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष माननीय अशोकजी रामटेके यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. डॉक्टर सतीश कावडे. श्री प्रभाकर उर्फ सोनू नागतोडे अध्यक्ष ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेस यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री खेमराजजी तिडके यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सोनू नागतोडे. अल्पसंख्याक सेल विभागचे अध्यक्ष माननीय मोहसिन कुरेशी यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर राजेश कांबळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मोहसिनभाई कुरेशी. श्री महेश भर्रे सभापती नियोजन विभाग नगर परिषद ब्रह्मपुरी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय प्रमोद चिवुरकर साहेबांचं स्वागत करावं. सौ सुनीताताई तिडके नगर परिषदेच्या नगरसेविका यांना विनंती करतो की त्यांनी स्मिताताई पारधी यांचं स्वागत करावं. श्री हितेंद्र राऊत यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट राम मेश्राम साहेबांचं स्वागत करावं.
श्री लताताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री प्रभाकरराव सेलोकर कार्याध्यक्ष ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी यांचं स्वागत करावं. लताताई ठाकूर. सोनू नागतोडे यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी माननीय विलास विकार यांचं स्वागत करावं. प्रदेश सचिव माननीय श्री शिवाराव यांचं स्वागत थानेश्वर कायरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुष्पगुच्छाद्वारे आपण इथे स्वागत केलं. यानंतर मी पुढील कार्यक्रमाकरता आमंत्रित करतो. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करिता प्राध्यापक डॉक्टर राजेश कांबळे. माननीय पंकज गुड्डेवार यांचं स्वागत श्री हितेंद्र राऊत करतील असे मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्या अंगाखांद्यावर स्वराज्याची सुवर्णमयी स्वप्न रंगवण्यात आली, ज्यांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजासारखा महान राजा या महाराष्ट्राला मिळाला, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची आज जयंती. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे. ब्रह्मपुरी महोत्सवानिमित्त इथे उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ज्यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचं ह्या ठिकाणी उद्घाटन झालं असे सिने कलावंत आदरणीय सोनू सूद साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आमदार आदरणीय धोटे साहेब, त्याचबरोबर सिने कलावंत प्राजक्ता माळी, सन्मान्य असरानीजी, सन्मान्य श्रीपाद अपराजितजी, त्याचबरोबर सन्मान्य शिवानीताई वडेट्टीवार, त्याचबरोबर आदरणीय किरणताई वडेट्टीवार, मंचावर उपस्थित असलेले आपल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या प्रथम नागरिक आदरणीय नगराध्यक्षा रीताताई उराडे, उपनगराध्यक्ष अशोकजी रामटेके, आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी देवतळे साहेब, आमच्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खेमराजजी तिडके साहेब, माझे मित्र जिल्हा परिषदचे सहकारी प्रमोदजी चिमुरकर, त्याचबरोबर स्मिताताई पारधी, मंचावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट राम मेश्राम साहेब, आदरणीय आमदार उसेंडी साहेब, त्याचबरोबर नगर परिषदेचे गटनेते विलासजी विकार, आमचे मित्र आदरणीय पंकजजी गुड्डेवार साहेब, सन्मान्य शिवारावजी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आदरणीय संदीपजी गड्डमवार साहेब आणि हा कार्यक्रम बघण्याकरिता फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व ब्रह्मपुरी वासी बंधूंनो आणि भगिनींनो आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे असे ब्रह्मपुरी विधानसभेचे सन्माननीय आमदार आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती दिवाळी दसरा या सणाची वाट बघत असतात, त्याहीपेक्षा आतुरतेने ज्याची आपण वाट बघत असतो तो म्हणजे ब्रह्मपुरी महोत्सव. कारणही तसेच आहे. ब्रह्मपुरी महोत्सव हा कोण्या सणापेक्षा कमी नाही. आज ह्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकांनी हे बघितलेलंच आहे. ब्रह्मपुरी शहर हे नववधूपेक्षाही जास्त सजलेलं आपल्याला दिसलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी
ब्रह्मपुरी महोत्सव बघण्यासाठी पाहुणे सुद्धा आलेले आहेत. ज्यावेळी विजयभाऊ ब्रह्मपुरीचे आमदार झाले तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून 2016 सालापासून ब्रह्मपुरी महोत्सवाची सुरुवात झाली. सतत चालू असलेला ब्रह्मपुरी महोत्सवाला मागील 2-3 वर्षामध्ये नोटबंदी, कोरोना यामुळे या ब्रह्मपुरी महोत्सवात खंड पडला होता. सोनू सूदजी, या प्रसंगी मी आपणास सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे कोरोना काळात असंख्य मजुरांची सोय आपण त्यांना त्यांच्या स्वगावी पोहोचवून केली. मुंबईत जे अडले होते मजूर त्यांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावामध्ये ज्याप्रमाणे आपण सोडलं, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यात देखील आदरणीय विजूभाऊंनी जे परप्रांतात जे मजूर गेलेले होते मिरची तोडण्याकरता किंवा दुसऱ्या मजुरी करता, त्या मजुरांना स्वतःच्या खर्चाने त्यांना त्यांच्या स्वगावी, त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम आदरणीय विजूभाऊंनी केलेलं आहे. हे खास करून मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. 3 वर्ष ब्रह्मपुरी महोत्सवाचा भव्य दिव्यपणा आपण सर्वांनी अनुभवला. या ठिकाणी बसलेले सर्व त्या भव्य दिव्यपणाचे साक्षीदार आहेत. एकंदरीत ब्रह्मपुरी शहराला शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, कृषी व उद्योग या गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. मात्र सर्व गोष्टींना अधिक झळाळी देण्याचं कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेती करता नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्याकरता कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. यातूनच शेतकऱ्यांना स्वतःचा विकास साधता येऊ शकेल. आपण सर्वांस या गोष्टीची खास करून मला उल्लेख करावासा वाटतो की तो म्हणजे आमच्या ब्रह्मपुरीत तयार झालेला तांदूळ हा विदेशात देखील खाल्ला जातो. आणि इथे तुलसी राईस ब्रँड हे जे खाण्याचं तेल असते हे भारतात 2ऱ्या क्रमांकाचं उत्पादन ह्या आमच्या ब्रह्मपुरी शहरात होते. हे खास करून मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा ओढा वाढावा याकरिता त्यांना प्रेरित करण्यासाठी या महोत्सवामध्ये खतखत मास्तर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नितेश कराळे सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. आणि खास करून अजून मला ह्या गोष्टीचा ह्या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की विजूभाऊंनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून ब्रह्मपुरी येथे वातानुकूलित असं 8.5 करोड रुपये खर्च करून एक अभ्यासिकेची निर्मिती ह्या ठिकाणी केलेली आहे. हे खास करून मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा यासाठी ब्रह्मपुरीतील प्रशासकीय सेवेत IAS, IPS अधिकारी यांना ब्रह्मपुरी भूषण सुद्धा हा पुरस्कार ह्या मंचाच्या माध्यमातून देण्यात येत असतो. या ब्रह्मपुरी महोत्सवानिमित्त नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आलेला आहे. रोगांचे निदान व्हावे याकरिता आरोग्य शिबिराचे देखील ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. मी ह्या ठिकाणी अजून सांगू इच्छितो की जवळपास आपल्या आयुष्यामध्ये सन्मान्य विजूभाऊंनी 35,000 लोकांना चष्मे वाटप करण्याचं काम केलेलं आहे. असंख्य डोळ्यांचे ऑपरेशन त्यांनी केलेले आहेत. विविध रोगांचं ऑपरेशन करण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. त्याचबरोबर उपचाराकरता सुद्धा असंख्य लोकांना, रोगांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. हे महान कार्य विजूभाऊ सतत करीत असतात. या सर्वेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज सकाळी 8 वाजता स्वच्छतेचा संदेश लोकांना देण्याकरता नगर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आता जी रॅली झाकी आपण सर्वांनी अनुभवली त्यात माणसांना भेडसावणारे अनेक समस्या, लोककला, महापुरुषांचे विचार आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या महोत्सवामध्ये स्त्रियांसाठी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये स्त्रियांसाठी कॅन्सर तपासणी आधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राचे भाऊजी म्हणून ज्यांची ख्याती पावलेले आदेश बांदेकर यांचं हे देखील गृहमंत्री ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, कुकिंग स्पर्धा, आनंद मेळावा यासारख्या अनेक कार्यक्रमाची मेजवानी आपल्या सोबतीला असणार आहे. ब्रह्मपुरीना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी म्हणून सलमान अली, मनी तसेच आदर्श शिंदे यांच्या गीताचा कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, पतंग स्पर्धा
मॅरेथॉन स्पर्धा या वेगवेगळ्या स्पर्धेचे देखील ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. एकंदरीत सर्व वयोगटातील व्यक्तीकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमाचे स्पर्धेचे आयोजन विजुभावनी केलेले आहे. त्यामध्ये समाज जीवनाचा कणा असलेला ज्येष्ठ नागरिक हा कसा दूर राहू शकतो, त्यामुळे त्यांचाही सत्कार सोहळ्याचे आयोजन सन्माननीय भाऊनी ह्या ठिकाणी केलेले आहे. आणि प्राजक्ता, तुला खास करून मला सांगावीशी वाटते की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लुप्त होत असलेल्या दागिन्याची संस्कृती टिकवण्याकरता प्राजक्ता राज नावाचे ब्रँड तू विकसित केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, दागिन्याची संस्कृती टिकवण्याचं एक महान कार्य तुझ्या हातून घडत आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी महोत्सव घेऊन सुद्धा सन्मान्य विजुभाऊने इथली महाराष्ट्राची ब्रह्मपुरीची संस्कृती टिकवण्याचं काम ब्रह्मपुरी महोत्सवाच्या माध्यमातून विजुभाऊ करत असतात. तू हास्य जत्राच्या माध्यमातून आम्हा सर्वांना तू हसवतच असते, परंतु गोरगरिबांना, गरजूंना मदतीचा हात देऊन प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम सन्मान्य विजुभाऊ ह्या ठिकाणी करतात. हे ह्या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला सांगावंसं वाटते. ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल संपूर्ण ब्रह्मपुरी वासियाकडून मी विजुभाऊचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदनही करतो व मी माझ्या प्रास्ताविकाला ह्या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद साहेब. प्रास्ताविक आटोपल्यानंतर आपण मनोगताकडे वळूया. मी ठीक आहे. यानंतर आपण अतिथींच्या मनोगताकडे वळूया. आपल्या या कार्यक्रमाला त्यांच्याकडून शुभेच्छा घेऊया. मी आमंत्रित करतो माननीय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे आपला मनोगत व्यक्त करतील आणि अगदी थोडक्यामध्ये आम्हाला शुभेच्छा देतील. ब्रह्मपुरी महोत्सव त्याचे आयोजन 2016 पासून सन्मान्य या विभागाचे नेते, आमदार, माजी मंत्री विजुभाऊनी या ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये एक असं चांद फूक दिए म्हटल्यासारखं हे आयोजन करून आपण दाखवून दिलं. आणि सोनू सूद सारखे मुंबईचे कलाकार आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. सर्वप्रथम मी सोनू सूद सरांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे हास्य जत्रा जी रोज सगळ्यांना हसवणारी अशी प्राजक्ता ही सुद्धा आज ब्रह्मपुरीकरांच्या त्यांना काय काय हसवणार, आज आपल्याला किती आपल्याला पोट सांभाळून काय काय करणार ती आता दाखवणारच आहे अशी प्राजक्ता माळी. दूसरे मैं भी अंग्रेजों का जमाने का जेलर हूँ म्हणणारे हास्य कलाकार असरानी जी, आमचे महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक, त्याच्या लेखणीमध्ये जादू आहे अशा आमचे अपराजितजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसच्या सरचिटणीस तथा या ब्रह्मपुरी किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या शिवानीताई, आमच्या वहिनी किरणताई
या शहराच्या नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉक्टर उसेंडीजी, तिडकेजी, सेलोकरजी, संदीप गड्डावारजी, विखारजी, शिवाराव, पंकज गुड्डेवारजी, राजेश कांबळेजी आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या या मतदारसंघाचे, चंद्रपूर जिल्ह्याचे, आमच्या विदर्भातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेचे, विशेषतः ओबीसी समाजाचे नेते सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवारजी, आपण आज हा जो ब्रह्मपुरी महोत्सव आयोजित केला, खरं पाहिलं तर विजयभाऊ, माझी तुम्हाला आता विनंती आहे की ब्रह्मपुरी महोत्सव, चंद्रपूर महोत्सव, विदर्भ महोत्सव आणि अनेक लोकांना आपण कसं काम करत असतात हे आता राजेश कांबळेंनी सांगितलं. मी फक्त सोनू सूद जी ला सांगू इच्छितो एकच कि जिस प्रकार से आपने उत्तर प्रदेश और बिहार के जो स्थलांतरित मजदूर मुंबई में काम करते थे उन लोगों के लिए अपनी जान लगा दी, उन लोगों के लिए अपना जिगर लगा दिया, उसी प्रकार से विजयभाऊ वडेट्टीवार ने भी चंद्रपुर जिला के पालक मंत्री इस नाते से, हमारा जो जिला है वो तेलंगाना और उड़ीसा बॉर्डर को सटा है. तेलंगाना की गवर्नमेंट क्या करती थी कि वो ट्रकों से लाके मजदूर को सड़क पे खड़ा कर देती थी. वो मजदूर को फिर से स्थलांतरित करने के लिए उनको कहीं कलकत्ता भेजना है, उड़ीसा भेजना है. ये बहुत बड़ा काम आपके वैसे ही, मुझे तो लगता है आपसे थोड़ा ज्यादा किया होगा. आप हीरो बोल के फोकस में आ गए, लेकिन हमारे विजयभाऊ वडेट्टीवार हीरो नहीं होने से लेता थे, इसलिए फोकस में नहीं आए. लेकिन इस प्रकार का काम उन्होंने जो किया है वो भी सही बोले तो काफी म्हणजे एक चैतन्य निर्माण करणारं, त्या काळामध्ये खरं पाहिलं तर व्याख्यानों काम होतं. ज्या प्रकारे सोनू सूद हा लाईमलाईट मध्ये आला, त्याच प्रकारे आता आमच्या राजकारणामध्ये कसं असतं, किती काही केलं तर टीका करणारे लोक असतातच. त्यामुळे विजयभाऊ, मला असं विनंती आहे की आता सोनू सूद आणि प्राजक्ता माळी आणि आपले असराणी साहेब आणि त्याच्यापेक्षा अनेक कलावंतांचा आपला संबंध आहे, तर तुम्ही एखादा सिनेमा जर काढला तर आणखी बरं होईल असं मला वाटते की जेणेकरून सिनेसृष्टीमध्ये आपला जो संपर्क वाढलेला आहे तो संपर्क आणखी ब्रह्मपुरीकरांना कसा करता येईल आणि ब्रह्मपुरी भागातील किंवा आपल्या जिल्ह्यातील जे काही कलावंत आहे त्या कलावंतालाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आपल्यापाशी वर्षा देसाईसारखी एक नाट्यभूमी आहे, प्राजक्ता सारख्या किंवा सोनू सूद सारख्या किंवा असराणी सारख्या. मी कलावंताला मी काही कोणाला टीका करणार नाही, परंतु मुंबई, पुणे आणि कोकणामध्येच मक्तेदारी तुमची आहे. आमच्या विदर्भामधले 99% खात्रीने सांगतो की विदर्भामधले कलावंतामध्ये तुमच्यापेक्षा जास्त टॅलेंट असून सुद्धा त्यांना वाव मिळत नाही. म्हणून माझी विजयभाऊला विनंती आहे की बस वर्षा देसाई यांची रंगभूमी असो की आणखी कुठला रंगभूमी असो, एखादा सिनेमा तुम्ही काढला पाहिजे जेणेकरून प्राजक्ताला किंवा सोनू सुदाला किंवा अंसराणीला वाटलं पाहिजे की आमचे सुद्धा स्पर्धक या खेड्यामध्ये किंवा झाडीपट्टीमध्ये तयार झालेले आहे, त्यांना सुद्धा कुठेतरी काम करण्यासाठी वाव मिळेल अशी या प्रसंगी विनंती करतो. मी श्रोत्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिक वेळ घेणार नाही, परंतु या ब्रह्मपुरी महोत्सवामध्ये जे अनेक असे कार्यक्रम केले, आज खरं पाहिलं तर मा जिजाऊचा वाढदिवस आहे. आज सिंदखेड राजामध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली, आम्ही तो कार्यक्रम बघितला. मा जिजाऊचं स्मरण आपण सगळेच जण करतो, त्या दृष्टीने आज हा कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करून राहिला आहे. एक चांगला समन्वय आपण साधला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही जो निरनिराळे जे कार्यक्रम केले, विशेषतः स्वच्छता अभियान असो, रांगोळी स्पर्धा असो, मॅरेथॉनची स्पर्धा असो, आरोग्य तपासणी असो, सौंदर्य स्पर्धा असो आणि विशेषतः स्टुडंट्सचं मोटिवेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं काम जे तुम्ही करून आलेले आहे. इथं पापराजी साहेब बोलतील, कारण स्टुडंट्सच्या मोटिवेशनमध्ये एक फार चांगल्या प्रकारचं कार्य असते. कारण आजकालची पिढी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाम मार्गावर लागली असल्यामुळे त्यांना मोटिवेशन करण्याची आवश्यकता असल्यामुळे ते सुद्धा आपण काम करत आहे. डान्सची स्पर्धा आपण घेतलेली आहे. असे अनेक 3-4 दिवस या ब्रह्मपुरीकरांना किंवा या जिल्ह्याच्या लोकांना मेजवानी आपण देत असल्यामुळे मी सगळ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपलं स्वागत करतो, आपले धन्यवाद मानतो. इथंच थांबतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद तोटे साहेब. यानंतर आपला जसा आदेश झाला आणि निश्चितच ब्रह्मपुरीचे शोले हा चित्रपट आगामी लवकरच विजयभाऊ काढतील. ब्रह्मपुरी के शोले. मी माननीय श्री अपराजित साहेबांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात.
काय म्हणतो ब्रह्मपुरी? ठीक आहे ना? या आपल्या ब्रह्मपुरी महोत्सवाचे आधारस्तंभ आमचे बंधू विजूभाऊ वडेट्टीवार जी, हमारे हिंदुस्तान के सही हीरो श्री सोनू सूद जी आणि आपल्या सर्वांची आपली अशी प्राजक्ता श्री अशरानी साहब, आमदार सुभाषजी धोटे, रीताताई, किरणताई, शिवानी, अशोक भाऊ आणि सर्व ब्रह्मपुरीकरांनो, विजूभाऊ आमचे एक विदर्भाचे एक मोठे वराडी कवी आहेत. ते असं म्हणतात, विठ्ठल वाघ नावाचे, ते असं म्हणतात की सूर्य चंद्र जरी आले हाती, विसरू नको पायाची माती. विजूभाऊ वडेट्टीवारांनी पायाची माती विसरलेली नाहीये, याचं प्रतीक म्हणजे ब्रह्मपुरी महोत्सव आहे. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे, प्रचंड कडकडाटाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सोनू सूद जी, हम बहुत सारे लोग देखते हैं, अभी आपकी बहुत तारीफ हुई, लेकिन मैं अपने ब्रह्मपुरीकर भाई लोगों को यह बताना चाहता हूं कि अभी कुछ दिन पहले हमारे जवानों ने अपने सीने पर तो इंडिया का नाम लिखा ही है, लेकिन हिमालय की चट्टान पर सेवा का आदर्श प्रस्थापित करने वाले जो एकमात्र सही हीरो का नाम बर्फीली चट्टानों पर अंकित किया है, वो नाम है सोनू सूद जी का. उनका भी हमने तालियों की कड़कड़ाहट से स्वागत करना चाहिए. आणि आत्ताच उल्लेख झाला की शिवकालीन इतिहास कसा असला पाहिजे. आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्या प्राजक्तांचं इथं उपस्थित असणं हा एक विलक्षण योगायोग आहे, कारण प्राजक्तांनी शिवकालीन दागिने कसे असतात हे आम्ही फक्त वाचून होतो, ऐकून होतो. त्या दागिन्यांचा अप्राप्य असलेला सहवास सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना व्हावा, याच्यासाठी ती धडपडते आहे. आणि म्हणून शिवकालीन दागिने आपल्या सर्वांना तिने उपलब्ध करून दिले आहे. तिच्या व्यवसायाला आम्ही इथून या ब्रह्मपुरी महोत्सवातून शुभेच्छा देतो. या लाल मातीच्या शुभेच्छा आम्ही तुला प्राजक्ता सांगू शकतो की या लाल मातीच्या शुभेच्छा ज्यांना मिळतात ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. त्याच्यामुळे या सर्व लाल मातीकरांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. आम्ही अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मी माझं भाषण आटोपणार आहे. या ब्रह्मपुरी महोत्सवाच्यासाठी मला विजूभाऊंनी 2-3दा आमंत्रित केलं होतं, पण काही कार्यालयीन व्यस्ततेमुळे मी येऊ शकलो नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी मी ब्रह्मपुरीच्या मातेला वंदन करतानाच विजूभाऊची जाहीर दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. सुभाष भाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो कि सोनू सूद जी का नाम हम तो बहुत सारे लोग जानते हैं. हमारे विजूभाऊ ने जो काम किया वो उन्होंने अभी सुना ही है, लेकिन सोनू सूद जी हमारे महाराष्ट्र टाइम्स और टाइम्स ऑफ इंडिया के ऑफिस में आए थे. उसी वक्त हमने उनको बताया था कि किसी चीज का यदि दुगना दाम यदि लोग वसूल करना चाहते हैं, फिर भी यहाँ का किसान जो है सोनू सूद साहब, वो सूद समेत लौटाता है. वो साहूकार को कभी आज तक इतनी किसानों की आत्महत्या हुई है, लेकिन एक भी साहूकार की हत्या हमारे किसान भाइयों ने नहीं की है. इतनी सैक्रिफाइस की भावना रखने वाला यहाँ का किसान है, और ये किसान की भूमि है, और यहाँ के आमदार करके विजूभाऊ यहाँ पे राज कर रहे हैं. तो हम आपका स्वागत करते हैं. असरानी जी को तो मैं क्या कहूं, कुछ 1 महीना पहले कपिल शर्मा शो में आपने असरानी जी को देखा होगा, और वो मैं उम्र का लिहाज नहीं करूंगा, उम्र का उल्लेख नहीं करूंगा, लेकिन जिस यानी क्या बोलते हैं एनर्जी से असरानी साहब आपने वहां पे किशोर कुमार साहब की और यादें उजागर की है, मुझे नहीं लगता है कि ये तो पावर हाउस है आप तो. और ऐसे पावर हाउस की यहाँ की मौजूदगी हमारे लिए निश्चित ही ऊर्जा स्रोत प्रदान करेंगे असं मुझे लगता है. मी फक्त इथे एकच सांगू शकतो की इथे राजेश कांबळे पासून तर आमचे सगळे कुंदन दुपारेपर्यंत सर्व भाऊ आमचे बसलेले आहेत. या सर्वांच्या साक्षीने मी हेच सांगू शकतो की ब्रह्मपुरी हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मी इथे शिकलो, इथे वाढलो, नंतर नागपूरला जरी गेलो असलो तरी पण ब्रह्मपुरीच्या मातीला आम्ही कदापि विसरणार नाही. आणि मला विशेषत्वाने विजूभाऊ तुम्हाला सांगू इच्छितो की इथे युवकांची उपस्थिती खूप दिसत आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो कि गड़के न रह जाए वो निशानी क्या है, गड़के न रह जाए वो निशानी क्या है, जिसे दोहराए न दुनिया वो कहानी क्या है. ऊंची नीयत, साफ मकसद और बुलंद हौसले अगर जवानी में ना हो तो वो जवानी क्या है. थैंक यू वेरी मच. क्या बात, बहुत बहुत शुक्रिया सर.
अहो नतमस्तक व्हावे तुमच्या प्रेमात, याची तुम्ही मिसाल आहात. एवढे लहान वाटतो आम्ही आता, एवढे तुम्ही विशाल आहात. असो, यानंतर ज्यांनी खूप सुंदर प्राजक्ता माळींना मी इथे आमंत्रित करतो आपल्या मनोगताकरता. त्यांना जेव्हा विचारला होता प्रश्न की तुम्ही प्राजक्त साज ऐसा नाम रखा गया था ना पहिले, त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे की साज म्हटल्यानंतर तो शृंगार असेल, दागिना असेल, याची सहज कल्पना येऊन जाईल. आणि राज जर ठेवलं तर ते उत्तम राहील, म्हणजे त्यात काहीतरी सस्पेन्स असल्यासारखं असेल, असं त्याचं उत्तर होतं. मला वाटतं राज ठाकरेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन असतं. आपण आमंत्रित आहात प्राजक्ता माळी. ऑडियंस, अगर आपकी तालियां जोरदार बजे तो हमें भी बहुत खुशी होगी. एक बार जोरदार तालियों से स्वागत करेंगे. संतोष भाऊ रावत, कृपया व्यासपीठावर आपण आगमन झालेलं आहे, व्यासपीठावर विराजमान व्हावं. नमस्कार ब्रह्मपुरी, नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम माजी मंत्री माननीय श्री विजयजी, त्यानंतर सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि ज्यांना सामाजिक कार्यकर्ते असं सुद्धा म्हणायला हवं असे सोनू सूदजी, असरानी सर, एव्हरग्रीन यंग डायनामिक असं म्हणूया त्यांना, इतके एनर्जी त्यांच्या वयात आपल्यात असो ही मी आत्ता देवाकडे प्रार्थना करते. शिवानी ताई, अगेन व्हेरी सिम्पल यॅट ब्युटिफुल यॅट डायनामिक. मंचावरील इतर सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं मी आता पुनरुच्चार करत नाही. आपल्याला सगळ्यांना हास्य जत्रा बघायची मला माहिती आहे. सर्वप्रथम विजयजी, तुमचे मनापासून आभार. तुम्ही आज आम्हाला इथे बोलावलत, मला बोलावलत. त्या निमित्तानं आज मी पहिल्यांदा ब्रह्मपुरीला आली आहे आणि इतकं सुंदर वातावरण आणि इतका मोठा महोत्सव पाहू शकते. खूप खूप धन्यवाद. इतका मोठा महोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आपण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. काय कार्यक्रम छोटे मोठे होत राहतात, पण महोत्सव आयोजित करणं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक सगळ्या गोष्टींची रेलचेल असणं, बरं त्याचबरोबर शैक्षणिक, त्याचबरोबर सामाजिक गोष्टी, या सगळ्यांचा परिपोष असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जसा पुणे महोत्सव, मुंबई महोत्सव त्याच्या तोडीचा, त्यापेक्षा जास्त चांगला ब्रह्मपुरी महोत्सव मी आज इथे पाहतीये, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे सर. आता सर म्हणाले खरं तर की प्रास्ताविकामध्ये की खरंच चांगले चांगले कलाकार, झाडीपट्टी रंगभूमी इथे खूपच कार्यरत आहे. त्याचबरोबर ब्रह्मपुरी एज्युकेशनल हब आहे, सांस्कृतिक चळवळ इकडे फार मोठी आहे. डेफिनेटली मला खात्री वाटते खूप खूप चांगले कलाकार, खूप चांगलं शिक्षण घेतलेली मंडळी इथे असणारच आहेत. काय होतं पुणे मुंबई कोकणच्या बाबतीत, मुंबईत बॉलिवूड आहे, ती मराठी रंगभूमी पण आमची सगळी किंवा सगळं शूटिंग जे आहे ते सगळं मुंबईत होतं. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूची जी शहरं आहेत, मग पुणे, नाशिक, कोकण, ते प्रवासाला सोपं पडतं, लोकांना यायला जायला पटकन जा ये, 3 तासात आलो गेलो, ऑडिशन देऊन आलो, शूटिंग करून आलो. त्यामुळे कदाचित इतर शहरांना, जवळच्या शहरांना जास्त सोपं पडतंय. विदर्भ त्या मानानं थोडा लांब आहे जाणं येणं करायला, त्यामुळे थोडी अडचण होत असावी, एवढाच काय तो फरक आहे. अदरवाईज माझं स्वतःचं, मला खात्री आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये ठासून भरली आहे सगळी बुद्धिमत्ता आणि काय म्हणूया त्यांचं टॅलेंट आणि सगळंच सौंदर्य सुद्धा. प्रत्येक शहराचं, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, सौंदर्य आहे. आता विदर्भ, आता आमच्या हास्य जत्रेत पण विदर्भातली मंडळी आहेत बरं का, हा तुम्ही बघत असाल रोज. तर या भाषेत जो गोडवा आहे, इथे जो पाहुणचार आहे, तो महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेच नाही हो. पुण्यात पण विचारतात पाणी देऊ का, इथे म्हणजे खाऊन खाऊन मरतील माणसं, इतकं खायला घालतात, इतकं प्रेम आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून सांगते. सो येस, मला जेन्युइनली विदर्भ खूप आवडतं आणि आज इथे येऊन खरंच मी पुन्हा एकदा, इतकं छान वातावरण हे आम्हाला मुंबईकरांना मिळत नाही हो, आम्ही तरसतो यासाठी. तुम्ही लकी आहात. तर अजिबात असे आपण
लांब आहोत, एकटे पडलोय असं वाटून घेऊ नका. आमच्या वतीनं काही मदत आम्ही करू शकलो तर आम्हाला जरूर सांगा. आम्हाला अजिबातच असं करायचं नाहीये. सगळ्यांचं स्वागत आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि रंगभूमीवर. सगळ्यांनी या प्रयत्न करा, मुंबईला येणं जाणं वाढवा आणि सगळे कलाकार तिकडे तुम्हाला हास्य जत्रेत पण दिसतील याची मी ग्वाही देते. पुन्हा एकदा ब्रह्मपुरी महोत्सवात आल्याबद्दल मला फार भारी वाटतंय. विजय सर, तुम्हाला खूप शुभेच्छा. हा महोत्सव कधीच थांबू नये आणि आय एम शुअर शिवानीताई इथे आहेत आणि त्या हा महोत्सव पुढे कित्येक वर्ष चालू ठेवतील याची खात्री मला वाटते. 4-5 टर्म्स साहेब इथे काम करतायत. त्यांचं कार्य फार मोठं आहे. आज मला इथे येऊन मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहतीये. आय एम शुअर तुम्ही अजून 4-5 टर्म तर काय हालत नाही इकडून साहेब. तुम्ही इथे खूप भारी काम कराल अशी मला खात्री वाटतीये. सो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि सगळ्याच मान्यवरांचे खूप आभार आणि या महोत्सवाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येस, लाल मातीचा आशीर्वाद मला आज मिळाला आहे. 6 तारखेलाच माझा प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज हा ब्रँड लॉन्च झाला. आज मी ब्लाऊज पण घालून आली आहे. 1 मिनिट दाखवते. क्या बात आहे, वाह. वाव. सो मी ब्रँडिंग करतच फिरतेय. पण आज मला इथे इतकं प्रेमाने त्याचं स्वागत केलं. मला माहिती नव्हतं अजून हा पोचलाय लोकांपर्यंत की नाही, पण यांनी इथे कार्यक्रमात उल्लेख केला. मला फार बरं वाटलं. आशीर्वाद दिला त्याबद्दल तर फारच भारी वाटलं. तर सगळ्यांना मी सांगू इच्छिते, ॲक्च्युली आमच्याकडे चंद्रपुरातून 2-3 ऑर्डर्स आल्यात ऑनलाईन, परंतु इथे डिस्पॅच होत नाही आहेत. कुरिअर सेवा काहीतरी त्रास देत आहेत. सो मी या निमित्तानं तुम्हाला विनंती करेन की आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. सगळा बिझनेस ऑनलाईन आहे, तर काहीतरी व्यवस्था करा आणि मुंबईतून पुण्यातून इथे कुरिअर काय म्हणत ना अतिशय सुरळीतपणे आली पाहिजे. तशी व्यवस्था तर झाली तर आय एम शुअर की जसं सर म्हणाले की शिवकालीन दागिने ॲक्च्युली 100 वर्ष आणि त्यापेक्षा जुने दागिने फक्त मराठी अलंकार ह्याच्यावर मी काम करते. आज मी तीच ज्वेलरी घालून आली. याला वज्रटिक म्हणतात आणि पैलू पाटल्या घालून आली आहे. हे मराठी अलंकार आहेत. त्याबद्दल मला असं वाटतं की मराठी माणसानं मराठी मातीतल्या गोष्टींसाठी काम केलं पाहिजे आणि मी ज्या क्षेत्रात आहे तर मला असं वाटलं मी अलंकारांवर काम करणं रास्त राहील. त्यामुळे मी हे कार्य हातात घेतलं. तर येस, माझी इच्छा आहे मराठी सणासमारंभांना कार्यक्रमांना मराठी अलंकार दिसावेत सगळ्यांच्या अंगावर. तर ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्राजक्तराज.in ही आमची वेबसाईट आहे. तिकडे तुम्ही हे अलंकार बघू शकता. ब्रँडिंग मी केलेलं आहे भरपूर या निमित्तानं या कार्यक्रमाचं औचित्य साधून. आणि अर्थात हे मी म्हटलं नाही तर माझं भाषण पूर्ण कसं होईल. तर येस, सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. सो आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार नाहीये, बुधवारपर्यंत आहे. सो बघत राहा आणि आम्हाला संधी द्या तुम्हाला वा दादा वा म्हणण्याची. आणि बोलल्याबद्दल पुनश्च खूप खूप धन्यवाद ब्रह्मपुरीकर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्राजक्ता, फक्त एकाच मिनिटाकरता तुला इथे थांबवणार आहे. सगळ्यात आधी तर प्राजक्त राज तुझ्या या ब्रँड करता खूप खूप अभिनंदन. आणि वेल, जसं तू तुझ्या आत्ताच्या या स्पीचमध्ये ज्या पद्धतीने बोलली की वैदर्भीय भाषेचा गोडवा काहीतरी वेगळाच आहे. तू आज इथे आली आहे आणि तुझे कित्येक चाहते आज इथे उपस्थित आहेत. तर वैदर्भीय भाषेत काहीतरी एक मेसेज देशील का तुझ्या सगळ्या चाहत्यांना? मला येत नाही ही भाषा. मी थोडीशी तुम्हाला हेल्प करू शकतो. बघा, माझ्या मराठीतच तुम्हाला समजेल की मी मराठी विदर्भातला आहे, बरोबर? तर तुम्ही सांगा, तुम्ही पुण्यात होय म्हणत असेल, बरोबर? आम्ही इथे होय नाही म्हणत. आम्ही काय म्हणतो? हाओ. हा, हे मला माहिती आहे. तुम्ही आज ब्रह्मपुरीत आलात, बरोबर? तर तुम्ही काय म्हणणार? मी ब्रह्मपुरीला आली आहे. हा, आम्ही म्हणणार की मी ब्रह्मपुरीमध्ये आलो. ब्रह्मपुरीमध्ये आलो. काय बे पोट्टे वगैरे अरे शब्द मला actually आणखी एक गोष्ट इथे ना मोठी फेमस आहे. इथे ना जर काही गोष्टी चांगल्या प्रमाणे होत आहे तर आपण म्हणतो बहुत माहोल. माहोल आहे. येस, माहोल. सो दिस आर दी वर्ड्स जे आमच्या ब्रह्मपुरीत किंवा विदर्भाच्या पूर्ण पट्ट्यात खूप फेमस आहेत. येस, इथे येऊन 1-2 माहोल झालाय बघा. आणखी तुम्ही आपली ब्रँडिंग पूर्णप्रमाणे केली. प्राजक्त राज, जेव्हा तुम्ही ब्लाऊज दाखवत होते ना तेव्हा मला एक प्रश्न असा आलाय की प्राजक्त राज म्हणजे
येस येस, मला हे एक्सप्लेन करायला आवडेल इथे. काय आहे, मला असं नाव हवं होतं की मी ॲक्च्युली फक्त महिलांच्या अलंकारांवर नाही, मला पुरुषांच्या पण अलंकारांवर काम करायचं आहे, लहान मुलांचे अलंकार वगैरे वगैरे. तर फक्त स्त्रियांसाठी ते नाव नसावं, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे लॉंग लास्टिंग असावं. कुठल्याही प्रकारचे दागिने आले तरी देखील ते नाव ॲप्ट असावं. राज ह्या शब्दामध्ये श्रीमंती आहे, हुकूमत आहे. आपण राजेशाही म्हणतो, राज परिवार म्हणतो, राजधानी असते, राजवाडा असतो, राजबिंडा माणूस म्हणतो. आणि हा शब्द पलीकडे लावला तरी आपण धनराज, पुष्कराज, कविराज, रसराज, सरकार राज म्हणतो, म्हणजे हुकूमत. त्या अनुषंगाने आम्ही प्राजक्त राज म्हणजे प्राजक्ताज एम्पायर, प्राजक्ताची सत्ता या अर्थाने आम्ही ते नाव घेतलं. ऑल्सो त्याच्यामध्ये एक श्रीमंती आहे, गर्भ श्रीमंती आहे. आणि फार योगायोगानं माननीय श्री राजसाहेब ठाकरे आले. 5 दिवस अलीकडे त्यांचं येणं कन्फर्म झालं. तर हा निव्वळ योगायोग आहे, परंतु त्यांच्या येण्यानं हा आमचा ब्रँड सर्वदूर पसरला. त्यांचे मनापासून आभार. पण बाकी काही तर्कवितर्क लावण्यात का पॉइंट नाही. खूप छान, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, प्राजक्ता हे क्लिअर केलंच ते बरं केलं. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो असराणी जी. आइए. यस सर. कम ऑन ब्रह्मपुर वासियों, थोड़ा शोर हो सकता है. कम ऑन. क्या बात है. आइए सर. यस. अटेंशन ब्रह्मपुरी वालों, हमने कहा अटेंशन. हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं, आजकल के जेलरों की तरह नहीं जो कैदियों को सुधारने की फिक्र में लगे रहते हैं. हा. हमारी जेल में सुरंग. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी हमारे विजय वडनेकर जी के पीछे जाओ. क्या बात. हम जानते हैं हमारे जासूस ब्रह्मपुरी के कोने कोने फैले हुए हैं. हमारे हुक्म के बिना परिंदा भी पर नहीं मार सकता है. हम जानते हैं आजकल हमारी बातों को पसंद नहीं किया जाता है, इसलिए हर जगह से कुछ दिनों में हमारी बदली हो जाती है. मगर हट जाओ, हे हट जाओ. इतनी बदलियों के बाद भी हम नहीं बदले. हम जानते हैं तुम लोग कभी नहीं सुधर सकते हो. अरे ब्रह्मपुरी वालों, तुम क्या सुधरोगे जब हम नहीं सुधरे? तुम क्या सुधरोगे? बहुत बहुत धन्यवाद. विजय वडेट्टीवार जी ने मुझे बोला, सरानी तुमको शोले की ड्रेस में आना होगा. 1975 की ड्रेस फिर पहननी पड़ी आज. इस ब्रह्मपुरी के महामहोत्सव में 2023 में ये मेरा सौभाग्य है कि विजय जी ने मुझे बुलाया. सबसे पहले मेरी मुलाकात हुई चेंबूर में. बम्बई का चेंबूर नहीं, चेंबूर, यहां का चेंबूर, जहां पे बर्लिन में सबसे पहले हिंदुस्तान को आजादी का झंडा दिखाया और यहां पर लोगों को अंग्रेजों ने मार दिया, शहीद हो गए. वो दिन मैं कभी नहीं भूल सकता. विजय जी ने मुझे यहां दिखाया कि चेंबूर में ये होता था. मैं आपको एक ही बात बोलता हूं, आज के इस महोत्सव में मैं आप सबका स्वागत करता हूं. अपनी तरफ से, अपने साथ आए हुए कलाकारों की तरफ से, नेताओं की तरफ से और हिंदुस्तान की पूरी फिल्म इंडस्ट्री की तरफ से. ताली नहीं बजाओगे? एक बात बताऊं, कलाकारों के पास बड़े बड़े बंगले हो, मोटरें हो, गाड़ियां हो, स्विमिंग पूल हो, बगीचे हो, गार्डन हो, रिसोर्ट हो, दर्शक की ताली नहीं है तो सब अंडा, सब बेकार है.
आपकी ये तालियां, ये सीटियां हमारे लिए ऑक्सीजन का काम करती हैं, इसमें कंजूसी मत करो रे। हाँ, आया तो बड़ा शोर मचा रहे थे, अब ठंडे पड़ गए, तो ठंड भी नहीं है यहां पे। दोस्तों ये बात हुई ना, थैंक यू वेरी मच, बहुत अच्छी तरह। बात क्या है जी, ये शाबाश, भगवान सबको तुम्हारी आत्मा को शांति दे, बहुत अच्छे। ये बात हुई, ये संदेश लेकर जाऊंगा बंबई, बताऊंगा हिंदुस्तान की फिल्म इंडस्ट्री को कि आप लोगों ने किस तरह स्वागत किया है, क्या सम्मान किया है। बहुत अच्छे, बहुत अच्छे। बात क्या है जी, विजय वडेट्टी बार एक ऐसे नेता हैं जिनको मैंने अपनी आंखों से देखा, इतर सामूहिक हजारों लोगों का सामूहिक विवाह कराया मेरे सामने। मैं वहां अकेला खड़ा रहा, शादी होती रही, मैंने कहा मेरी भी करा दो कभी, नहीं कराई। बोले नहीं तेरी उम्र नहीं बेटा, अभी नहीं, कोई बात नहीं। फिर मैंने देखा छोटे छोटे बच्चों को किताबें देना, लैपटॉप देना, कंप्यूटर की बात करना, ये कमाल की बात है, ये खुद करते हैं। विधवाओं को सिलाई मशीन देना, बेरोजगारों को बताना कि ये रास्ता है, यहां से निकलो, ये तुम्हारे लिए कर सकते हो। किसान मजदूर जो सोनू सूद करते हैं, वही किया इन्होंने। जोरदार तालियों से स्वागत कीजिए, मैं नतमस्तक होकर इनको प्रणाम करता हूं। और ब्रह्मपुरी वालों, आपका बहुत बहुत शुक्रिया, इनका मैं आभारी हूं कि मुझे इन्होंने यहां पर बुलाया। और इनके आदमी हमारे, इनके जो पीआरओ हैं लेले जी, वो ले के ले जाते हैं हर जगह हमको। साथ में ये कोऑर्डिनेटर आई हैं अश्विनी जी, थैंक यू वेरी मच अश्विनी जी। और हमको नागपुर से सेफ लेकर आए हमारे राजीव रवि चौधरी और हमारे बॉडीगार्ड राहुल। बात क्या है, ये रूबरू मुलाकात का, सिनेमा के पर्दे पे आप हमको देख सकते हैं या टीवी पे, हम आपको देख नहीं सकते। आप ताली बजा रहे हो, गाली दे रहे हो, जूता फेंक रहे हो, क्या मालूम, मगर ये रूबरू मुलाकात हमारे लिए बहुत कमाल की बात है। ये मैं इसलिए बहुत बहुत धन्यवाद करता हूं। इतनी बड़ी दर्शक, इतनी बड़ी तादाद में इतने दर्शक ताली बजा रहे हैं, ये हमारे लिए बहुत गौरव की बात है। सिनेमा के पर्दे पर हमको वही करना पड़ता है जो डायरेक्टर बोलता है, वो बोलना पड़ता है डायलॉग जो राइटर लिख के देता है। हमें आपने देखा होगा ब्लैक एंड व्हाइट फिल्म में 60-70 साल का हीरो अपनी माँ को आके बोलता है, मैं पास हो गया माँ, मैं फर्स्ट क्लास फर्स्ट में पास हो गया। माँ बोलती है, राजू तू स्कूल कब गया था हरामखोर। हीरो हीरोइन जंगल में फंस जाते हैं, तूफान आता है, ओले गिरते हैं, बर्फ गिरती है, एक झोपड़ी में घुस जाते हैं, आग जलाते हैं, सारी रात गाना गाते हैं, सुबह उठ के हीरोइन बोलती है, ये मैंने क्या किया, समाज को क्या मुंह दिखाऊंगी। तू झोपड़ी में गई क्यों, तेरे बाप ने बोला था। बाप कौन, राइटर। वो सती सावित्री का डायलॉग लिख के दिया, हीरोइन बेचारी को बोलना पड़ेगा। एक बेचारे एक्टर थे नजीर, उसमें मर गए, अच्छा हुआ। वो 32 फिल्मों में अपनी मरी हुई औरत की फोटो से बात करते थे। राजू की मां, काश तू जिंदा होती, अपनी आंखों से अपने बेटों के करतूत देखती, सब हरामखोर निकले। 23 साल से हर फिल्म में मरी हुई फोटो से बात कर रहे हैं। जिंदा औरत है, उससे 22 साल से बात नहीं करी, अगले रूम में है वो, हेलो हेलो भी नहीं करता। अच्छा वो चले गए बेचारे, मगर करना पड़ता है आपको, आप चाहें कि नहीं चाहें। हमारे एक डायरेक्टर थे मद्रास में, बड़े पक्के, बहुत बड़े नामी डायरेक्टर, मुझे बोले असरानी, तो फिल्म का नाम निशाना, जितेंद्र हीरो, मुझे बोले असरानी तुम पेड़ के नीचे खड़ा है, तुम्हारी प्रेमिका आई नहीं, तू क्या करोगे। मैंने कहा सर मैं घड़ी देखूंगा। नहीं घड़ी नहीं, इधर उधर चलूंगा, ना वो भी नहीं। तो मैंने आप बोलो कॉमेडी, आई वांट कॉमेडी। तो मैंने कहा आप बोलो मुझे क्या कर, तुम पेड़ की पत्तियां खाओगे। मैंने कहा मेरी माँ बकरी थी,
मेरा बाप जानवर था? नहीं, करना पड़ेगा। और आप देखिए फिल्म आती है टीवी पे बार बार, मैंने उछल उछल के पेड़ की पत्तियां खाई हैं बकरी की तरह, पागलों की तरह करना पड़ता है। क्या करेंगे आप? मगर ये रूप मुलाकात बड़ी अच्छी होती है, कई बार भारी पड़ जाती है। मैं एक बार बंबई से गोवा जा रहा था, फिल्म का नाम छैला बाबू, राजेश खन्ना हीरो, जीनत अमान हीरोइन। मैं जैसे प्लेन में बैठा और दरवाजा बंद हुआ, पीछे से एक आवाज आई, असरानी है। मैंने कहा ये कौन है? तो मेरे साथ डांस मास्टर से बोले तुम्हारे बचपन का दोस्त लगता है, इसे बुला रहा है। मैं चला गया पीछे देखा एक बहुत ही मोटे सज्जन और साथ में उनकी पत्नी, दोनों की रक्षा पेटी टूट चुकी थी। मुझे देख के बोले तेरे को फिल्मों में देखा, क्या काम करता है साला। अरे बाप रे, मैं वापस आके बैठ गया सीट पे। प्लेन उतरा गोवा पे, मैं सामान ले रहा हूं, फिर आ गया असरानी। अरे मैंने कहा तो वही आदमी है, क्या करूं इसका। आके मुझे बोला अरे यार तेरे को फिल्मों में देखा है यार, मेरे को फिल्मों में जाने का शौक नहीं है, मेरे बेटे को है। मेरे बेटा देखो, ये बेटा तो 6 साल का बेटा लोकू, असरानी। मैंने कुछ नहीं बोला। होटल पहुंच के मैं रूम में गया ही नहीं। मैंने कहा ये रूम में गया तो मेरे बाथरूम में आ जाएगा, तो मैं गया ही नहीं। स्विमिंग पूल में जाके बैठ गया। इतने में पति पत्नी दोनों आए और स्विमिंग पूल में कूद गए। 5-6 बच्चे बाहर आ गए, इतने मोटे लोग थे ये। फिर मेरे पास आया, राजेश किधर है? मैंने कहा मुझे क्या मालूम, मैं तो आपके सामने बॉम्बे से आया हूं। नहीं, राजेश खन्ना किधर? मेरे घर में आया था यार, बुलाओ उसको। ऐसे करते हैं कई लोग। तो मैंने वेटर को बुलाया कि भाई सुनो, राजेश खन्ना कौन से रूम में? बोले 720। मैंने कहा 720। इतने में चले गए और वहां राजेश खन्ना का फोन आया, यार किसको भेज दिया मैंने रूम में? बोलता डिम्पल किधर है? इस तरह कई बार रूबरू मुलाकात भारी पड़ जाती है। आप कभी मुंबई आइए, बॉम्बे मुंबई फिल्म सिटी है, वहां पे रेल है, रेलवे स्टेशन है, एयरपोर्ट है, एक साथ 7-8 तरह की शूटिंग होती है। तो मेरी फिल्म की शूटिंग चल रही थी। फिल्म का नाम भूल भुलैया, जो अभी नहीं पहले वाली, जिसमें अक्षय कुमार वगैरह थे, और सामने शाहरुख खान की शूटिंग चल रही थी, ओम शांति ओम। तो एक पति पत्नी मेरे पास आए 6 महीने का बच्चा लेके, और बच्चे को मेरी गोद में दे दिया, सर फोटो खिंचवा लो, आपकी फिल्में देखी हैं। और बच्चे को बोले असरानी। अरे मैंने कहा यार अपने बाप को नहीं पहचानता, मेरे को कैसे पहचानेगा। एनीवे, सामने शाहरुख खान की गाड़ी आई, बच्चा मेरी गोद में छोड़ के भाग गए। मैंने कहा आपका बच्चा? बोले बच्चा तो फिर हो जाएगा, शाहरुख खान कहां मिलेगा। कई बार रूबरू मुलाकात भारी पड़ जाती है, मगर ये रूबरू मुलाकात हमारे लिए बहुत बड़ी बात है। मैं तहे दिल से यहाँ पर बैठे हुए सभी मेहमानों का, शिवानी जी का, हमारे परम नेताजी जिनको मैंने बार बार, जो हमेशा मुझे बुलाते हैं, विजय वडेट्टीवार जी का धन्यवाद करता हूं। और आप सब लोगों का बहुत नतमस्तक होकर प्रणाम करता हूं कि आपने हमारा सम्मान किया। थैंक यू वेरी मच। जय हिंद। बहुत बहुत शुक्रिया सर। सर एक चीज आपके लिए कहूंगा, जैसे थोड़े समय पहले सर ने कहा था कि आप पावर हाउस है, मैं कहूंगा आप बॉलीवुड के माइटोकॉन्ड्रिया है। बीमारी है सर, माइटोकॉन्ड्रिया एक ऐसा सेल है जो बॉडी को पावर सप्लाई करता है, और आप बॉलीवुड को पावर सप्लाई करता है आपकी एनर्जी से, ऐसा मुझे लगता है। आप में काफी ये कीड़े मकोड़े ये हम सभी में है सर। बहुत बहुत शुक्रिया सर। चलिए आगे बढ़ते हैं। थैंक यू असरानी जी। ब्रह्मपुरी वालों को काफी दिन से इंतजार था आपका, लेकिन बीच में 2 साल हम लोग यहाँ ब्रह्मपुरी महोत्सव में आपको बुला नाही सके। या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी मुंबईवरून इथे आलेले आहेत, आणि ब्रह्मपुरीकरांचे हे संस्कार आहेत, त्यांची संस्कृती आहे की आपण अतिथींचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे। या निमित्ताने सिनेकलावंत आणि आजच्या स्थितीमध्ये अतिशय समाजसेवा करणारे सोनू सूद जी हे इथे उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत। मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांना विनंती करेन की सोनू सूदजींचं
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करतील. ब्रह्मपुरी वासियों से सभी से निवेदन है यार, जोरदार तालियों से. आपकी तालियां जितनी क्वांटिटी में अभी आप यहां पर मौजूद है ना, उतनी ही क्वांटिटी में अगर तालियां बजेगी तो कैसी आवाज आएगी ये हम देखना चाहते हैं. एक बार जोरदार तालियों से फिर से स्वागत करेंगे सोनू सूद सर का. पानी पर तस्वीर बना सकते हैं आप सोनू जी, पानी पर तस्वीर बना सकते हैं आप, कलम को शमशेर बना सकते हैं आप. तकदीर पर रोने वाले तो कायर होते हैं, तकदीर की तकदीर बना सकते हो आप. सोनू जी, आपका ब्रह्मपुरी वासियों की तरफ से यहाँ दिल से स्वागत है. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक नाही यांचं सर. हां, अच्छा, ठीक. यानंतर या कार्यक्रमाला मुंबईवरून विशेष रूपाने इथे आलेले महाराष्ट्राचे हास्यचित्राचे कलाकार आणि ज्यांनी आताच आपल्या ब्रँडचं इथे प्रेझेंटेशन आपल्याला केलं, त्याचं महत्त्व समजून सांगितलं, त्याचं महाराष्ट्रात काय महत्त्व आहे ते समजून सांगितलं, त्या आदरणीय प्राजक्ता माळीजी यांचं स्वागत शिवानीताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राजक्ता माळीजींचं स्वागत शिवानीताई वजेट्टीवार शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करतील. ब्रह्मपुरी के लोगों को मैं बताना चाहता हूँ, हमारे इस गेटअप को, ये जो शोले की विग बनाई, मूछ बनाई, हमारे मेकअप मैन, मेकअप आर्टिस्ट सलीम शेख जी ने बहुत ज़्यादा तालियों से स्वागत करिए उनका. थैंक यू वेरी मच. क्या बात है. थँक्यू प्राजक्ताजी. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे चिरपरिचित, ज्यांनी आतापर्यंत आपल्याला आपल्या वाणीने मनोरंजन केलं, आपल्याला अनेक गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या सिने क्षेत्रातली, श्री अश्राणीजी यांचं स्वागत आणि सत्कार श्री विलास विखार. सुभाषभाऊ धोटे यांना विनंती करतो की ते श्री अश्राणीजींचं स्वागत करतील, त्यांचा सन्मान करतील. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन श्री अश्राणीजींचा सन्मान करतील. यावेळेला आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. जोरदार टाळ्यांचा आवाज नक्कीच येत राहायला हवा. आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार इथे करतो आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हव्या. यानंतर आमचे विशेष अतिथी राजुराचे आमदार श्री सुभाषभाऊ धोटे यांचं स्वागत श्री राजेश कांबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राजेश कांबळे यांना विनंती करतो की सुभाषभाऊ धोटे यांचं शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील. आमचे विशेष अतिथी श्रीपाद अपराजित हे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी प्रमोद चिमुरकर यांना विनंती करतो की त्यांचं शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन ते सत्कार करतील. श्रीमान श्रीपाद अपराजितजी. आपल्या सगळ्याच मान्यवरांच्या सत्काराच्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या नक्कीच वाजत राहायला हव्या, कारण आपले सगळे विशेष मान्यवर वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमात उपस्थित झाले आहेत आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाची शोभा त्यांनी कितीतरी पटीने वाढवलेली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या जोरदार पद्धतीने टाळ्या नक्कीच वाजत राहायला हव्या.
धन्यवाद चिमुरकरजी. यानंतर आम्ही आमच्या विशेष अतिथींच्या मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. आजच्या या समारोहाचे उद्घाटक आणि सिनेकलावंत आदरणीय सोनू सूदजी यांना मी इथे बोलवतोय, त्यांना निमंत्रित करतो आहे. सीने में शम्मे शौक जलाने की देर थी, सीने में शम्मे शौक जलाने की देर थी, बस रोशनी को एक बहाने की देर थी. हर सीने जैसे नूर के धारे उबल पड़े. सोनू जी, महफिल में तो सिर्फ आपके आने की देर थी. फायनली काय रे बाबा, जेवण झाले काय? भात खावन आले या पूड़ी खावन आले? एनर्जी तो बहुत है बॉस. पहले तो मैं तहे दिल से विजय जी सर का मैं बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आज आपने मुझे इतना बड़ा परिवार दिया है. इतना अच्छा लग रहा है मुझे. मैं बहुत सुना है ब्रह्मपुरी महोत्सव के बारे में और विजय जी से शिकायत यह है कि सर इतना देर क्यों लगा दिया बुलाने में आपने मुझे. पर बोलते हैं देर आए दुरुस्त आए. अभी मैं बोलता रहूंगा सर से कि जब भी आप ऐसा कुछ करेंगे ब्रह्मपुरी के लिए आप बुलाते रहें. मैं इस परिवार का हिस्सा हूं. मैं तो जब आया यहाँ पे ब्रह्मपुरी में, सबसे पहले मैं स्कूल में गया जो पदार्थ स्कूल बनाया है, और मैं वहां पर बैठा देख रहा था कि कितना कमाल का इंफ्रास्ट्रक्चर है. स्कूल हर चीज इतनी खूबसूरत थी. मैं खुद स्कूल बनाने में लगा हूं अलग अलग जगह स्टेट्स के अंदर, और मैं उनसे बैठा वही चीज पूछ रहा था, सर कितना टाइम लगा, कैसे सारा ऑपरेट होता है. तो इस सीखने का बहुत कुछ मिलता है, खासकर ऐसे लीडर्स से, ऐसे समाज सेवक से. मैं कहूँगा वो एक बड़ा औहदा होता है. पॉलिटिशियंस बहुत सारे होते हैं, नेता बहुत सारे होते हैं, लेकिन सच्चे लोग बहुत कम होते हैं. एंड विजय जी एक सच्चे सर इंसान है. आप जब भी आपसे मिलते हैं एक ऐसी ऊर्जा मिलती है, एक ऐसी शक्ति मिलती है. और आई थिंक ये जो शक्ति का प्रदर्शन है आज आप लोगों के थ्रू मैं यहाँ पे देख पा रहा हूं कि कितना प्यार है आपका इनके लिए. तो एक बार जोर से तालियां सर विजय जी के लिए. आज बड़ा आई फील रियली ऑनर्ड कि आज प्राजक्ता जी हैं, असरानी सर हैं, सब इतने बड़े बड़े लेजेंड्स आज इस स्टेज पर हैं. आई वुड जस्ट वांट टू थैंक कि आज मुझे मौका दिया इस प्लेटफॉर्म को शेयर करने का. लेकिन सबसे इंपॉर्टेंट चीज ये है कि हम फंक्शंस बहुत सारे अटेंड करते हैं, बहुत सारी जगहों पर जाते हैं, पर उनमें से कुछ ऐसी जगह होती है जहां पर जो लोग आपको इनवाइट करते हैं उनकी सोच आपको एक नया मार्गदर्शन देती है, एक शिक्षा देती है कि कितना जरूरी है कि आप हर रोज लोगों के बारे में सोचें. मैं जब विजय जी की बात करूं, चाहे वो लोगों की शादियां करवाने की हो, उनको मेडिकल सुविधा पहुंचाने की हो, एजुकेशन की बात हो, लोगों को जॉब्स दिलाने की बात हो, ये एक बहुत बड़ी एग्जाम्पल है, बहुत बड़ा मैं कहता हूं सीखने वाली बात है कि आपका जो अच्छा काम होता है किस तरह वो आगे ना सिर्फ उन लोगों तक मदद पहुंचाता है लेकिन दूसरे लोगों को वो प्रेरित भी करता है वैसा ही कमाल का काम करने के लिए. मैं बड़ा प्रेरित होता हूं जब मैं ऐसे कमाल के लोगों से मिलता हूं. और आज जब मैं बैठा हुआ यहाँ पे यही देख रहा था, मुझे पता है कि ब्रह्मपुरी में और किसी की जरूरत नहीं है सेवा की, लेकिन मैं आज भाई आपसे ये वादा करता हूं कि कभी भी यहां पर ब्रह्मपुरी में किसी को भी एजुकेशन की या फिर मेडिकल की या जॉब की या कोई भी जो भी आप काम करते हैं, आप मुझे बिना मुझसे पूछे उसका हिस्सा बनाइए. मैं आपके साथ खड़ा रहूंगा इसके अंदर और मुझसे जो भी बन पाएगा मैं करूंगा. और मैं नहीं चाहता कि कभी भी ब्रह्मपुरी में कोई बंदा शिक्षा के बिना रह सके, किसी को मेडिकल की कोई तकलीफ आ पाए. आप कभी भी बुलाएं, मैं विजय जी सब एक परिवार ही हैं, हम लोग हमेशा खड़े रहेंगे और एक ऐसा एग्जाम्पल सेट करेंगे कि तकलीफ कहीं पे भी हो लेकिन ब्रह्मपुरी में कभी तकलीफ नहीं होगी, क्योंकि वहां पर एक ऐसा नाम है जो सिर्फ दूसरों के बारे में सोचता है. मैं अपने बारे में ये कहना चाहूंगा कि मैं खुद नागपुर से पढ़ाई किया, मैंने इंजीनियरिंग की और पढ़ाई करने के बाद मुझे लगा कि एक इंजीनियर बनना
वही तो बनने आया था इस शहर में, और फिर एक्टिंग का थोड़ा सा मुझे कीड़ा काटा और मैंने बोला कि चलो मुंबई जाते हैं। मैं जानता नहीं था किसी को मुंबई में, और पहली दफा जब मुंबई में आया सो मुझे लगा कि यहाँ पर मैं अपने माँ बाप का नाम रोशन करने आया हूँ, एक मशहूर एक्टर बनना है, लोग नाम से आपको जानने लगें, फिल्म्स करें आप अलग अलग। तो वही जिंदगी का लक्ष्य था। फिल्में की भी बहुत सारी भाषाओं में की, तमिल, तेलुगु, कन्नड़ा, अमराती, चाइनीज, हॉलीवुड, सब फिल्में की। और मुझे लगा कि यार यही तो करने आया था, इससे ऊपर क्या है। लेकिन आप विश्वास मानिए कि मैं अपने जिंदगी में करीबन 100 फिल्में की होंगी, अलग अलग किरदार निभाए होंगे, लेकिन सबसे इंपॉर्टेंट जो किरदार था वो मैं 2 साल पहले मुझे मिला करने को, जब कोरोना शुरू हुआ और मैं आम जनता से जुड़ा। वो मेरी जिंदगी का सबसे इंपॉर्टेंट किरदार था, और उस फिल्म को ऊपर वाला डायरेक्ट कर रहा था। और मैं हर रोज, मेरे माँ बाप नहीं है लेकिन मैं हर रोज जहां पे भी है उनसे यही एक दुआ करता हूं कि माँ बाप की माँ, पिताजी, ये जो किरदार है एक हमेशा चलता रहे, हमेशा मुझे सिखाता रहे। गलतियां करूंगा लेकिन सीखूंगा, लेकिन एक किरदार चलता रहे, क्योंकि इसमें ना तो हमारी फिल्म होती है लाइट कैमरा एक्शन के आसपास घूमती है, ना तो इसमें लाइट थे ना तो कैमरा था, सिर्फ एक्शन था। और मुझे याद है कि जब मैं पहली दफा उन 350 लोग जो कर्नाटका की तरफ जा रहे थे उनको भेजा, और मुझे लगा कि शायद मेरा काम खत्म हो गया उन 10 बसेस को भेजने से। और जब मैं वहां थाने से अपने घर अंधेरी आ रहा था तो रास्ते में लाखों की गिनती में जो मजदूर खड़े थे, और मैं जब उनको देख पा रहा था तो मेरे, जैसे आपकी फिल्म में हर चीज स्लो मोशन में हो जाती है, तो मेरी जिंदगी स्लो मोशन में हुई कि ये लाखों लोग जो अपने बच्चों के साथ खड़े हैं, इनके माँ बाप जो बिहार, यूपी, झारखंड, अलग अलग स्टेट्स में उनका इंतजार कर रहे हैं, अगर ये बच्चे उन तक नहीं पहुंच पाएंगे तो सोचिए क्या होगा। कल हम भी उनकी जगह पर हो सकते हैं। और मैंने उस समय अपने आप से एक वादा किया कि जब तक देश का आखिरी मजदूर जहां पे भी देश के किसी भी कोने में, किसी भी राज्य में फंसा होगा, जब तक उसको घर नहीं भेजेंगे तब तक थमेंगे नहीं। और पता ही नहीं चला कि कब करीबन 7.5-8 लाख लोगों से जुड़ पाए और उनको घर भेज पाए। मुझे अपनी मदर की, मेरी माँ की कही हुई लाइनें याद आती हैं मुझे। वो हमेशा कहा करती थी कि सोनू कभी अपनी मुट्ठी खोल कर तो देख, शायद तेरी हाथ की लकीरों में किसी की जान बचाना लिखा हो। ये मुझे लगता है हर किसी की जिंदगी का एक बहुत इंपॉर्टेंट लाइन है कि हर इंसान सोचता है कि यार मैं मदद कब करना शुरू करूंगा, जब मैं बहुत पैसे कमा लूंगा, या बहुत मैं फेमस हो जाऊंगा, बहुत लोग मुझे जानने लगेंगे, या मैं बहुत जिंदगी में बड़ा आदमी बनूंगा, उसके बाद मैं मदद करना शुरू करूंगा। लेकिन मैं आपसे कहना चाहता हूं कि किसी की मदद करने के लिए, किसी के चेहरे पे मुस्कान लाने के लिए ना तो आपको पैसे चाहिए, ना तो आपको शोहरत चाहिए, ना तो आपको ओहदा चाहिए, सिर्फ जुनून चाहिए, और आप किसी तरीके से उसको समय दे पाए, वो बड़ा इंपॉर्टेंट है। जब मैं लोगों को घर भेज रहा था तो मेरे साथ मैक्सिमम जो लोग आज भी मेरे साथ जुड़े हुए हैं वो लोग हैं जो बहुत ही गरीब परिवारों से थे। 100, 150, 200 रुपए की दिहाड़ी लेते थे। यूपी, बिहार, झारखंड, कर्नाटका, उड़ीसा, कलकत्ता, कोई भी राज्य में बात करें। जब मैं उन लोगों से जुड़ा और हमने वापस लोगों को ऑक्सीजन पहुंचाने की कोशिश की, तो ये लोग थे जो साइकिल्स पे उठा कर, बसेस पे उठा कर लोगों के घर पहुंचा रहे। तो लोग कैसे जुड़ने शुरू हुए, क्योंकि उनके अंदर जुनून था। और आज जब मैं आप लोगों को देखता हूं और जब मैं विजय भाई के सब किस्सों के बारे में सुनता हूं, तो मुझे वही वाली एक फीलिंग यहां पर आती है कि ये वो जगह है जहां पर एक अलग तरह की एनर्जी है, एक पॉजिटिव एनर्जी है, एक सोच है, एक दिशा है। और मैं हमेशा मानता हूं कि अगर लोगों को आपसे कोई उम्मीद नहीं है तो आपकी जो जिंदगी है बहुत अधूरी है। तो इसलिए आप लोगों को ये जरूर करना चाहिए कि लोगों को आपसे उम्मीद हो और आपके लिए उसके लिए कोशिश कर सकाए। ये जरूरी नहीं है कि आप उस तक मदद कितनी पहुंचा पाएंगे या उसकी कैसे जिंदगी बदल पाएंगे, लेकिन ये जरूर होना चाहिए सामने वाले ने कि यार मेरे लिए उसने कोशिश जरूर की। तो आप कोशिश जरूर करते रहेगा, फिर देखिएगा ऊपर वाला आपको अपने आप जो है वो ताकत देनी शुरू करेगा कि आप खुद ब खुद लोगों के लिए बहुत कुछ कर पाएंगे। आज मुझे याद है कि जब मैं दबंग फिल्म कर रहा था तो उसके अंदर सलमान खान मुझे एक बार खाने के लिए लेकर गए, और सलमान खान पूना के पास हम लोग शूट कर रहे थे। थैंक यू। पूना के पास हम लोग शूट कर रहे थे और वहां पे वाई एक जगह, वहां पे रात को खाने के लिए ले गया। तो सलमान ने मुझसे पूछा कि सोनू यार तू बड़ा लंबा है, तू कार में कंफर्टेबल तो है ना?
तो मैंने बोला क्या ना सलमान, कानून के हाथ और सोनू सूद की लात दोनों बहुत लंबी हैं भैया। तो वो बड़ा हंसा, कहता है डायलॉग तो बड़ा जबरदस्त है, इसको पिक्चर में यूज करते हैं। और अगले दिन हमने वो फिल्म में डायलॉग यूज किया कि कानून के हाथ और छेदी सिंह की लात दोनों बहुत लंबी हैं भैया। और मैं आप लोगों से सबसे ये कहना चाहूंगा कि हर रोज आप लोग बहुत मेहनत करते हैं। मैं स्कूल में भी जब बच्चों से बात कर रहा था या लोगों से बात कर रहा था, तो लोगों को कई बार बहुत लोगों को कामयाबी जल्दी मिलती है, कई लोगों को नहीं होती। मैं कुछ भी उधर भी जब बैठा था, कई लोग मुझसे बात कर रहे थे, तो मैं सब आप लोगों से कहना चाहूंगा कि आप डटे रहें, आप मेहनत करते रहें। तो क्योंकि किसी ने खास कहा है ना कि हौसला रख, एक समय ऐसा आएगा, हौसला रख, एक समय ऐसा आएगा कि जब घड़ी दूसरे की होगी और समय तेरा बताएगा। तो इसलिए हौसला रखना और लगे रहना। मैं आप लोगों से बस इतनी सी विनती करता हूं कि आप हमेशा याद रखें कि जो मुश्किल में साथ में खड़ा वही सबसे बड़ा। तो इसलिए लगे रहें, क्योंकि आपके पास आप बहुत ही लकी हैं, बहुत ही आप, मैं कहूंगा कि आपके पास विजय भाई जैसे एक मार्गदर्शक हैं जो आपको बता सकते हैं कि जिंदगी में आगे कैसे करना है, क्या करना है और कैसे कामयाबी और कैसे दुआएं कमाई जा सकती। बहुत कम लोग होते हैं, बहुत कम शहर, बहुत कम राज्य, बहुत कम ऐसी स्टेट्स होती हैं जहां पर ऐसे लोग आपको गाइड करने वाले होते हैं। और आज मैं आप सबको यही कहना चाहूंगा कि आज मैं इस ब्रह्मपुरी महोत्सव में आकर मुझे ऐसा लग रहा है कि मैं इस परिवार का हिस्सा बहुत सालों से था। थोड़ा सा वक्त लगा आने में, लेकिन अभी ये वादा है कि मैं वापस आता रहूंगा आपके साथ, इस कार्यक्रम को और भी कमाल का बनाता रहूंगा और साथ में मिलके लोगों की जिंदगियां बदलेंगे, लोगों के चेहरों पे मुस्कान लेके आएंगे। और विजय भाई, आज पूरा ब्रह्मपुरी आपके सामने है। मैं आपसे वादा करता हूं कि आज मैं आपके परिवार का हिस्सा हूं और आज पूरा परिवार हमारा यहां पर बैठा हुआ है। बस यही कहूंगा कि आप सर आवाज दीजिएगा। सोनू सूद आपको हमेशा हर किसी के लिए 24 घंटे 365 आखिरी दम तक खड़ा हुआ मिलेगा सर। थैंक यू सो मच सर, गॉड ब्लेस यू और हमेशा खुश रहें और ईश्वर आपके सबके सपने पूरा करता रहे। गॉड ब्लेस यू, थैंक यू। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो वेरी मच सर। एक लास्ट चीज मैं कहना चाहूंगा जी, वो हम दोनों की तरफ से है। आपने जो कहा था सर कि जो किस्मत की बात कही थी, आपकी माता जी ने जो कहा था, वो उस पर यह डायलॉग बिल्कुल सही होता है कि यूं ही नहीं बनते बुलंदियों के शिखर, या जीवन का एक हिस्सा दांव पर लगाना पड़ता है। लाखों करोड़ों लगाने से कारोबार नहीं चलता जनाब, यहां लोगों के दिलों में जगह बनाना पड़ता है। और आपने कोरोना काल में ऐसी ही जगह पूरे भारतवासियों के दिल में जरूर बनाई है, ऐसा मेरा मानना है। और सर उस वक्त एक चीज और कहूंगा, उस वक्त मैंने आपको एक मैसेज किया था कि थैंक यू सो मच फॉर द वर्क विच यू आर डूइंग। वो आपने कभी सीन नहीं किया, आज प्रत्यक्ष आपको बोलने का मौका मिला है। इस मौके को मैं गवाना नहीं चाहता था और मैंने बोल दिया है सर। थैंक यू सो मच फॉर वॉट एवर यू आर डूइंग एंड वी आर ऑल्सो फ्रॉम नागपुर, सो लॉट्स ऑफ लव फ्रॉम नागपुर एज वेल एंड थैंक यू सो मच टू यू एज वेल सर। थैंक यू सो मच। और सब वहां पे जहां पे भी है वहां से भैया जी इस्माइल, क्या बात है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू सोनू सूद जी। अगर मैं आपने बहुत सही कहा, 4 शब्द मैं कहता हूं, जिंदगी में जीतना जरूरी नहीं, जिंदगी में हारना भी जरूरी नहीं, जिंदगी एक खेल है, बस खेलना जरूरी है। तो खेलते रहिए। बहुत अच्छा मैसेज सोनू सूद जी ने दिया, धन्यवाद। अब इसके बाद में मैं भी हिंदी में आ गया, ओके ठीक है। ब्रह्मपुरी भूषण यावर्षी आपल्या ब्रह्मपुरीचे सध्या पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री पवनजी बनसोड यांना देण्यात आला, परंतु काही शासकीय कामामुळे आज ते उपस्थित राहू शकले नाहीत। परंतु त्यांची व्हिडिओ क्लिप आपल्या समोर आलेली आहे। मी ती व्हिडिओ क्लिप लावण्याचा प्लीज श्री पवन बनसोड यांची व्हिडिओ क्लिप लावावी।
माझ्या समस्त ब्रह्मपुरीच्या बांधव भगिनींनो, आज जो मला ब्रह्मपुरी भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. माननीय आमदार विजय वडेट्टीवार व ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करणारी संपूर्ण टीम याचे इथे मी विशेष आभार व्यक्त करतो. काही अति महत्वाच्या शासकीय कामामुळे मला आज ब्रह्मपुरीला येणे शक्य झाले नाही, याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो व आपली सर्वांची माफी मागतो. नवीन वर्षाच्या तसेच ब्रह्मपुरी महोत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या समस्त धन्यवाद पवन सर. यांचे बंधू हा पुरस्कार घेण्याकरता येथे आलेले आहेत. त्यांच्या बंधूंना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो की श्री पवन बनसोड यांना मिळालेला ब्रह्मपुरी भूषण सन्माननीय सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी हा ब्रह्मपुरी भूषण पुरस्कार श्री पवन बनसोड सध्या यवतमाळ येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ब्रह्मपुरीचे सुपुत्र. त्यांनी त्यांचे बंधू व्यासपीठावर यावे आणि त्या पुरस्कारावर लिहिलेल्या मजकुराचं वाचन श्री राजेश कांबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय डॉक्टर पवन बनसोड IPS, प्रचंड जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य राखत आपण स्वकर्तृत्वाच्या बळावर IPS झालात. आपले हे यश ब्रह्मपुरी नगरीसाठी भूषणावह आहे. आपल्या प्रशासकीय सेवेत झाल्याने ब्रह्मपुरी सारख्या छोट्या शहरातल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. खाकी वर्दीला न्याय देत आपण आपल्या देशाची सेवा करीत आहात याचा आम्हा ब्रह्मपुरीकरांना सार्थ अभिमान आहे. आपल्या कीर्तीचा सुगंध दिगंतात दरवळत राहो. चांगला समाज घडावा असे कार्य आपल्या हातून होत राहो. प्रशासकीय सेवेच्या उच्चांकावर पोहोचून आपण सदैव आपल्या पदाला न्याय देत राहावेत अशा सर्व शुभेच्छा आणि अपेक्षासह ब्रह्मपुरी भूषण हा सन्मान आपणास आम्ही प्रदान करीत आहोत. विनीत, ब्रह्मपुरी महोत्सव समिती 2023. धन्यवाद राजेश जी. ब्रह्मपुरी भूषण ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तो यावर्षी दिला गेलेला आहे पवन बनसोड यांना. त्यांच्या बंधूंनी तो स्वीकारलेला आहे. ब्रह्मपुरी महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार त्यांनी स्वीकारलेला आहे. धन्यवाद. या निमित्ताने सोनूजी आपल्यासाठी आपण एक आमचे इथले कलाकार आहेत, त्यांनी पेन्सिलनी रेखाटलेले एक चित्र आपल्याला ते भेट देऊ इच्छितात. मी लेखराज डेंगे यांना विनंती करतो की त्यांनी सोनूजींचं चित्र त्यांना प्रदान करावं. सोनू जी ये चित्र इन्होंने अपने हाथों से बनाया है, पेंसिल से बनाते हैं. यहाँ ये लोकल कलाकार है हमारे यहाँ के और काफ़ी लोगों को इन्होंने ये फोटोज बनाकर यहाँ दी है. थैंक यू लेखराज जी, थैंक यू सोनू जी ये स्वीकार करने के लिए. या निमित्ताने तन्मय पांडव यांनी सुद्धा सोनूजीसाठी एक छायाचित्र रेखाटक चित्र बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे विजय भाऊला सुद्धा ते एक छायाचित्र त्यांचं बक्षीस देऊ इच्छितात, त्यांना गिफ्ट करू इच्छितात. त्यांनी स्वतःच्या हाताने 2 चित्र काढलेले आहेत, सोनूजींचे चित्र आणि विजय भाऊचे चित्र. थँक यू सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद.
या ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजक आपल्या सर्वांचे आवडते या क्षेत्राचे दमदार आमदार आणि माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मागच्या चार सत्रामध्ये ब्रह्मपुरीला हे महोत्सव सुरू केलेला है। सोनू जी, मैं आपको बताना चाहता हूँ कितना आसान है रिश्ते बनाना। इस पर मैं आपको 4 लाइन बताना चाहूँगा कि विजू भाऊ यहाँ जो काम करते हैं, ये एक चश्मा बाटप, जो छोटे पेशेंट्स होते हैं यहाँ जिनको दिखता नहीं है, उनके चश्मा बनाने से ये शुरुआत हुई थी जब इन्होंने काम शुरू किया था। गढ़चिरौली जिले के एक छोटे से कस्बे में इनका जन्म हुआ था। ये एक दुकान में काम करते थे, चाय की दुकान में काम करते थे। ये इनका जन्म है। मैं आपको थोड़ा सा 2 मिनिट लूंगा मैं, लेकिन ये पता होना चाहिए आप लोगों को। विजय भाऊ त्या गावामध्ये अतिशय छोट्या गावात राहत होते आणि तिथून त्यांची कार्याची सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांनी जेव्हा या चिमूर क्षेत्रात प्रवेश केला, जे मोतियाबिंदूचे ऑपरेशन त्यांनी सुरुवात केले 2000 लोकांचे, 4000 लोकांचे, आज हजारों लोग, अनगिनत लोगों के इन्होंने ऑपरेशंस किया है। ये यही नहीं रुके थे, इन्होंने अनाथ बच्चों के लिए जो चल नहीं सकते उन लोगों को सभी को ट्राइसिकल्स देना शुरुआत किया। जो विधवाएं थी जिनको कोई काम नहीं था, इन हाथों को सिलाई की मशीनें देकर इनको काम पे लगाया। ऐसे कई काम है, मैं आपको गिनाने रहूंगा तो यहाँ पूरा समय उनके लिए चला जाएगा। मैं इनके बारे में सिर्फ 2 ही लाइन कहना चाहता हूं। रिश्ते बनाना इतना आसान है जितना मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना। सोनू जी, रिश्ते बनाना इतना आसान है जितना मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना, लेकिन रिश्ते निभाना इतना मुश्किल है जितना पानी पर पानी से पानी लिखना। और ये मुश्किल काम भी विजू बाबू ये ब्रह्मपुरी क्षेत्र में करते हैं। यूं ही नहीं, ये 4 और 5 बार से यहाँ से चुन के आते हैं। आप देख रहे हैं कि ब्रह्मपुरी वासी जो इनके लिए आज यहाँ पर उनके आवास पर खड़े हैं, ये आज नहीं है, ये हमेशा होता है। विजू बाबू हमेशा कहते हैं कि मेरे दरवाजे पर आया हुआ कोई भी आदमी यहाँ से भूखा नहीं जाएगा। कोई भी आदमी किसी काम के लिए उम्मीद लेकर आया है तो उसकी उम्मीद पूरी करके जाएंगे। आपको बताने मुझे बड़ा गर्व महसूस होता है कि हजारों महिलाओं का, हजारों बच्चियों का, हजारों जो ऐसी गर्जू यहाँ पे काम करने वाली लड़कियां हैं जिनकी शादियां नहीं होती थी, इन लोगों का समूह विवाह में हजारों लोगों का कन्यादान विजू बाबू ने किया है। आपको पता नहीं होगा उस समय इन्होंने उनके घर चलाने की गृहस्थी की, छोटी छोटी चीज़ों से लेकर इनका घर भरने का काम किया है। ये सारी चीज़ें जो है यही आदमी को एक इंसान बनाती है। और ऐसे ही इंसान हमारे विजू बाबू है जिन्होंने ब्रह्मपुरी महोत्सव के रूप में ये विदर्भ में एक अपनी छाप छोड़ी है। या निमित्ताने मी विजू बाबूला विनंती करेन की त्यांनी यावं आणि जनतेशी संवाद साधावा। विजयभाऊ वडेट्टीवार जी। परम पूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्या आईचा आजचा जन्मदिवस, जयंती, अशा शिवबासारख्या सोन्यासारख्या आणि खरं म्हणजे हिऱ्याला जन्म ज्यांनी दिला अशा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची जयंती, या राष्ट्रमातेच्या चरणी सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आणि ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर असलेले ख्यातनामी समाजसेवक ज्यांचा उल्लेख भारतभर केला जातो असे समाजसेवी आणि अभिनेते सोनूजी सूद, आणि ज्यांच्याशी गेली अनेक वर्ष माझा एक कौटुंबिक संबंध जसा आलाय तसे 83 वर्षाचे चिरतरुण आणि आपल्या सगळ्यांचे परिचित सिनेकलावंत आसराणीजी, ज्यांच्या हसण्यातून महाराष्ट्र हसतो आणि जे महाराष्ट्राला सातत्याने हसवटे होतात, हास्य जत्रा असो की सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या अनेक भूमिका आपण सगळ्यांनी बघितल्या आहेत। अशा सुपरिचित प्राजक्ता माळीजी, आमचे ज्येष्ठ बंधू आणि आमदार सन्माननीय सुभाषभाऊ धोटे, या मंचावर उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा रीताताई उराडे, जिल्हा बँकेचे चेअरमन संतोषजी रावत,
माझे आमदार सन्माननीय नामदेवराव हुसेंडीजी आणि उपनगराध्यक्ष अशोकजी रामटेके, या मंचावर उपस्थित असलेले आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराजी तिळके, राजेश भाऊ कांबळे, सेलोकर साहेब, चिमुरकरजी, स्मिता पारदी, मनोज कावडे, आता किती सगळ्यांनी जे अहोरात्र झटून हा सगळा महोत्सव मोठा इथे साजरा करणं, ज्यांच्या ज्यांच्या हातभार लागले ते सर्व मान्यवर आणि गुड्डेवारजी वगैरे सगळे आमचे गड्डमवारजी, गुड्डेवारजी, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या या महोत्सवामध्ये 4 दिवस आनंद लुटण्यासाठी आलेले माझे सगळे बांधव, भगिनी आणि मित्रांनो, खरं तर असं एक शायर म्हणतात की तिथून सुरुवात करतो, चंदन से वंदन ज्यादा शीतल होता है, चंदन से वंदन ज्यादा शीतल होता है, योगी होने के बजाय उपयोगी होना ज्यादा अच्छा होता है, योगी होने से उपयोगी होना ज्यादा अच्छा होता है, प्रभाव अच्छा होने के बजाय स्वभाव अच्छा होना यही अच्छा लगता है। तो ये मंच पर बैठे हैं, इनका स्वभाव जो है प्रभाव से स्वभाव अच्छा है, इसलिए इन सबका मैं यहां स्वागत करता हूं और ब्रह्मपुरी वासियों का भी मैं स्वागत करता हूं। सोनू जी, आपका काम तो बेमिसाल है, इसके बारे में हम जितना कहा जाए उतना ही निश्चित रूप से कम है। और आपने उस वक्त मैंने पढ़ा था करीबन 7.5 लोग, 7.5 लाख लोगों को आपने उनका स्थलांतरण किया, माइग्रेशन किया। मैं ये सोचता हूं कि 7.5 लाख लोगों को करने वाला इस हिंदुस्तान में आपके सिवा और कोई नहीं है, केवल सोनू सूद है। इतना ही नहीं, 7 देशों से इन्होंने मेडिकल के स्टूडेंट को वापस लाया, 7 देशों से। क्या मजाक की बात होती है। मुझे बहुत खुशी हुई कि आप जैसे अभिनेता तो सारे होते, नेता सारे होते, अभिनेता में भी एक ऐसा समाज सेवी है जिनका नाम सोनू सूद है। मुझे बहुत खुशी हुई कि आप यहां पर आए। मैं जिनका नाम लेना चाहूंगा वो हमारे ब्रह्मपुरी के भूषण के रूप में और ब्रह्मपुरी के हमारे वासी के रूप में, जिनकी यहां मिट्टी में पढ़ाई हुई, हमारा ये मित्र और महाराष्ट्र टाइम के संपादक, मेरे 3-4 बार बुलाने के बाद में थोड़ा सा प्रॉब्लम हुआ पर आज आ पाए। पूरा कार्यक्रम 4 दिन में श्रीपाद हमारे अपराजित जी को बोलूंगा कि आपको 4 दिन रुकना है और ब्रह्मपुरी का पूरा जो 4 साल का बैकलॉग था वो पूरा करके ही आपको हम छोड़ेंगे। मेरी ये सब आयोजन में मेरे कार्यकर्ताओं ने, मेरे शिवानी मेरी बेटी ने बहुत अच्छा काम निभाया, बहुत अच्छा काम किया। उसने हर चीज, माइक्रो प्लानिंग जो कहते हैं वो सब कुछ उन्होंने किया। आज बड़ी खुशी होती है कि यह महोत्सव पिछले 3 साल हम कंटिन्यूस करते आए थे और कोरोना आ गया। कोरोना काल में मैं मंत्री था, कोरोना के काल में वही डिपार्टमेंट मेरे पास में था और बहुत मुझे सेवा करने का मौका भी मिला। लोग कहते थे कि वडेट्टीवार जी को जो डिपार्टमेंट मिला है, जो विभाग मिला है, बहुत कमजोर मिला था। हमारे यहाँ पे सुभाष भाऊ एमएलए बैठे हैं, तो लोग वो कहते थे, तो मैंने ये डिजास्टर मैनेजमेंट जो मेरा डिपार्टमेंट था उसके साथ में 3-4 डिपार्टमेंट थे और उस काल में लोगों की सेवा करने के लिए ही मुझे वो डिपार्टमेंट मिला था और मैंने वो सेवा की। आप सब पूरा महाराष्ट्र को जानता है, जितना भी जो भी करना है आपको सबको पता है। मैं कोई अपनी तारीफ करने के लिए यहाँ नहीं आया हूं। मुझे मालूम है कि ब्रह्मपुरी वासियों का विश्वास पूरी तरह से मेरे पीछे, इनका आशीर्वाद है कि मैं एक एमएलए करके काम नहीं करता, आमदार करके काम नहीं करता। प्राजक्ता जी, सोनू जी, मैं मेरे हर इंसान को मेरे फैमिली का एक हिस्सा मान के काम करता हूं। जब भी कोई रोते हुए अगर विजय वडेट्टीवार नाम के भाई के दरवाजे पर आए तो जाते वक्त हंसते जाना चाहिए, तभी ये आमदार करके तेरा नाम रहेगा, नहीं तो कुछ नाम नहीं रहेगा। ये सोचकर मैं काम करता हूं, कभी भी वापस नहीं जाने देता। जो भी होगी आपको बताऊंगा, मैं बता दूंगा कि मेरी जबान से मैंने बोलना ठीक नहीं, पर कैंसर के पेशेंट, इसके लिए भी आपको थोड़ा सा समय देना पड़ेगा, बहुत तेजी से बढ़ रहे।
पिछले 6 महीने में करीबन मुझे 350 कैंसर पेशेंट को मदद करनी पड़ी। मैं नहीं बचा पाता उनको, बहुत मुश्किल होता है, बड़ी परेशानी होती है जब उनके फैमिली को देखता हूं, उनके बच्चों को देखता हूं। कैंसर होने के बाद में जब दरवाजे पर आते हैं तो नींद नहीं आती है। हम लोग इंसान आहे, कैसे दुःख लोगों का दुःख देखी पाहिजे। मी तर कोणाचं दुःखच पाहू शकत नाही। माझ्या आयुष्यात मी सकाळी उठल्यानंतर ईश्वराला माझी मागणी असते, ईश्वरा मला कोणाचं दुःख पाहू देऊ नकोस, तर त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसेल, तोच माझा दिवस खरा आनंदाचा असेल। मला हे बघायचं मला सौभाग्य या मतदारसंघात मिळालं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मिळाले। काय महोत्सव, हा महोत्सव तर पुण्या मुंबईला आता सांगितलं त्या सगळ्यांना लाजवणारा महोत्सव आहे, पण या महोत्सवातून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ब्रह्मपुरीला तो सांस्कृतिक वारसा टिकावा, तो वाढावा, म्हणून या ब्रह्मपुरी महोत्सवाचं आम्ही आयोजन करतो। केवळ महोत्सव म्हणून एंटरटेनमेंट नाही, तर एक मेसेज तरुण पासून तर बुजुर्ग लोकांपर्यंत, म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना या महोत्सवामध्ये समावेश करून घेतो। आणि ह्या 4 दिवसामध्ये तुमचं जे टेन्शन आहे, तुम्हाला जे आयुष्यात जगत असताना जे काही आहे, खरं म्हणजे याच्यावरची मात्र सगळ्यात उत्तम औषध कोणतं असेल जगण्यामध्ये, कुठेतरी तुमच्या आयुष्याला सगळ्या रोगातून मुक्त करण्यामध्ये, तर मला वाटतं की तुम्ही हसाल, हेच मोठं औषध आहे। हसणं हेच मोठं औषध आहे। आणि आज 4 दिवस तुम्हाला खूप मजा येणार आहे, तुम्ही हसणार आहात। यांचं काम खूप मोठं आहे, म्हणून यांना आम्ही बोलवलं आहे। एक ऐसा है कि एक शेर आपको सुना देता हूं। आपकी तारीफ हमने बहुत सुनी थी, आज मिलने का मौका मिला। जैसा कि प्राजक्ता जी को मिलने के लिए हर कोई चाहता है कि प्राजक्ता जी को एक टाइम मिलना चाहिए, उनसे बात करनी चाहिए। तो हमेशा वो महाराष्ट्र की हास्य यात्रा करके देखते, तो आपका भी ऐसा ही है। काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। जहां जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए। वो आपने मिसाल बनकर दिया है, ये जिंदगी आपने जिया है। पैसा वैसा सब कुछ कमा लेते लोग, हमने देखा है राजनीति में, और आज बांटने का काम ज्यादा हो रहा है। मैं महोत्सव इसीलिए करता हूं, लोगों को जोड़ने के लिए करता हूं। ये जोड़ने का काम सन होता है, उत्सव होता है, महोत्सव होता है, ये इंसान को इंसान से जोड़ने का काम करता है। आजकल हम इंसान से इंसान को तोड़ने का काम करते हैं, वो ठीक नहीं हो रहा है। तो हम चाहते हैं कि इंसान से इंसान जोड़े, धर्म से धर्म का नाता जोड़े, और ये हिंदुस्तान को मजबूत बनाए। ये महोत्सव में होना चाहिए, ये विचारों में होना चाहिए। यहां बैठे हुए हर कोई इंसान किस जात का है, किस धर्म का है, और अपने आसपास में बैठकर इस कार्यक्रम में सम्मिलित हुआ है, तो यही चाहता है ये कार्यक्रम, ये कोई वो किस धर्म से, किस जात से, किसका नाता है, ये नहीं देखा है। तो साथ में बैठकर दोनों भी इस महोत्सव का मजा ले रहे, यही इंसानियत को जोड़ने का काम होता है, इसी को महोत्सव कहते, ये मैं कहना चाहूंगा। यही असलियत आहे। आणि ब्रह्मपुरीचं तर वेगळंच काय हो, काय इकडे आमच्या भगिनी बसल्या आहेत, बरं आहे ना, जरा हात वर करून सांगा ना, आशीर्वाद आहे की नाही? आजच आहे का पुढे राहील? वार हातच नाही आला वर, पा आता मला विश्वास आला वा, आईचा आशीर्वाद। आज खरं म्हणजे आईचा जन्मदिवस, राष्ट्रमातेचा जन्मदिवस, आणि महिला भगिनींचा हात जर वर गेला तर तो हात सरळ डोक्यावरच येतो, आणि डोक्यावर हात आला त्याला कोण आहे, त्याच्या सगळ्याला पुरून उरेल मी, यांचा आशीर्वाद असतो। आणि जे करायचं ते नक्कीच करण्याचा माझा प्रयत्न आहे। खूप छान उत्सव, तुम्हाला सगळ्यांना, या मंचावर असलेल्या सगळ्या आमच्या सुभाष भाऊंना मी यासाठी मुद्दाम बोलवलं की मी 2-3 बोलवलं पण ते आले नाहीत। म्हटलं या जरा ब्रह्मपुरी, राजुरा फार तशी आमच्या सुभाष भाऊंचा मतदारसंघ तसाही फार सांस्कृतिक कार्याने नटलेला आणि सजलेला मतदारसंघ आहे, पण इथून सुद्धा ब्रह्मपुरीकर सुद्धा कमी नाहीत यांच्या उपस्थितीतून दिसत आहे की खूप 4 दिवस खूप मजा करणार आहोत आपण। आपल्या एवढंच सांगतो, संत महात्म्यांनी विचार दिल्याप्रमाणे माणसाला दुखवू नका। देव कुठे आहे शोधायचं असेल तर माणसामध्ये आहे, माणसाच्या सेवेमध्ये देव आहे, हेच शोधायचा प्रयत्न करा। खरं म्हणजे सुखात सगळे असतात, पण दुखात कोणी नसतो। दुःखी माणसामध्ये देव आहे, त्याची सेवा केली की देव मिळतो,
हा खरा माणसाचा माणुसकीचा धर्म आहे आणि खरा धर्मच तो आहे. माणसाच्या सेवेमध्ये धर्म आहे, माणुसकी आहे, मानवता आहे आणि देव आहे. हे समजून जर आपण वागायला लागलो तर मला वाटतं सगळ्यात फुलापेक्षा हिंदुस्थान हे सुंदर फुल म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मी त्याचा पाईक आहे, खरं सांगतो तुम्हाला. आणि म्हणून जितकं होईल, अरे आपण सगळे नेहमी सांगत असतो मी, 2 गोष्टी सांगून मला माझं भाषण संपवणार आहे. कारण आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि टेन्शनवरची मात्रा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायची. पण एक दोन ओळी सांगतो आपल्याला की आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथे आलात. थोडासा सुरुवातीला आपल्याला वाटत असेल की उशिरा कार्यक्रम सुरू होईल, पण सगळी आमची पाहुणे मंडळी वेळेवर आलीत. आपल्याला एकच सांगतो, बाबांनो, तुम्ही माझ्या राष्ट्रसंतांनी, मी ज्या विचाराचा पाईक आहे त्या माझ्या राष्ट्रसंतांनी मला एकच शिकवलं आहे की बाबा, त्यांच्या भजनातून, ओवीतून, कीर्तनातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या ग्रामगीतेतून, तथागतांच्या बुद्धाच्या वाणीतून, महात्मा गांधींच्या विचारातून हा देश जो आहे शांतीच्या मार्गाने गेला पाहिजे. शांती के पथ पर चलो. गांधीजींनी आम्हाला सांगितलं अहिंसा विरुद्ध लढणं. आणि तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा आम्हाला तोच धडा दिला. मा जिजाऊनी शिवरायांना घडवत असताना हेच सांगितलं, स्वाभिमानानं जगायचं, मिंजा होऊन जगायचं नाही. आणि स्वाभिमानी राजा तयार झाला. म्हणून इसवी सन 1600 नंतर या देशातील गुलामगिरी, या देशातील पारतंत्र्य हटवून आई जिजाऊंच्या मुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवराय घडलेत. तुम्हाला तेच सांगतो की तुम्हाला देव शोधायचा असेल तर बाबांनो, देव तुमच्या घरात आहे. तुम्हाला कुठली वारी करायची गरज नाही, तर तुमच्या घरातल्या देवाला पूजा. जे आई बापाच्या रूपानं, विठ्ठल रुक्मीच्या रूपानं तुमच्या घरात आहेत त्याची पूजा करा. तुम्हाला कुठलाही देव पावल्याशिवाय राहणार नाही. पंढरीच्या पांडुरंगाकडे जाण्याची आवश्यकता नाही, पण मायबापाची सेवा कराल तर पंढरीचा पांडुरंग तुमच्या दरवाजात दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती मायबापाच्या चरणी आहे, तेवढं आपण पाळा. तरुणांनो सांगतो, व्यसनातून मुक्त व्हा आणि अभ्यासाला लागा. माझा माणूस, माझा तरुण प्रशासकीय सेवेमध्ये पवन बनसोड जसं झालेत की अधिकाधिक टक्का या माझ्या ब्रह्मपुरीतून प्रशासकीय सेवेमध्ये व्हावा आणि तो माझा तरुण सक्षम व्हावा आणि ब्रह्मपुरीचं नाव उज्ज्वल करावं. म्हणून ब्रह्मपुरी भूषण आमच्या पवन बनसोडला आम्ही हजारो तरुण तयार झाले पाहिजेत. आणि व्यसनातून मुक्त व्हा. खर्यापासून तर अजिबात खाऊ नका, आणि खात असाल तर थुकून द्या. खरा तोंडात भरल्यामुळे कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही. ही माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे. आणि तर आपण आपले ब्रह्मपुरी, सुंदर ब्रह्मपुरी, स्वप्नातली सुंदर ब्रह्मपुरी आणि निरोगी ब्रह्मपुरी, छान ब्रह्मपुरी आपण करूया. बाकी सगळं माझ्यावर सोडा. जे केलं आहे ते सांगायची गरज नाही. तुमच्या पुढे आहे, काय काय करतोय ते सांगायची गरज नाही. आणि यापुढेही करत राहणार आहे. आपल्याला सगळे पत्रिका, कार्यक्रम सगळे आपल्या पुढे आहे. 4 दिवस सेवा आणि गंमत जम्मत मजा करायचं काम आपण करूया. आपल्या आयुष्यात खूप आपण टेन्शन घेऊन जगत असतो, पण त्यातून आपल्याला मुक्त होऊन मनसोक्त आनंद घेता येईल अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम साजरा करूया. आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि मी विशेष करून इथे मंचावर जे आहेत आमच्या अध्यक्षाचं नाव घ्यायचं राहिलं, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आमचा प्रकाश देवतळे, या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या विशेष म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, आमचे राजेश भाऊ असेल, आमचा बाळूभाऊ राऊत आहेत, तिकडे सगळी आता अनेकांची मी सांगितलं डायरेक्ट हा उत्सव एवढा मोठा असतो की 8-10 दिवस न झोपता कार्यक्रम करावं लागतं, काम करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात हा टेन्शन आमच्या घरचेही घेतात. माझी बायको ती पण जास्त टेन्शन घेऊन टाकते, किरण, आणि ती टेन्शन घेतली की माझ्या पोरीला टेन्शन येतं. मग ती धावायला सुरुवात करते. आम्ही पण 4-5 दिवस झालेत झोपत नाही आणि हा कार्यक्रम करतो. आणि आपल्या सगळ्यांची साथ इथे असलेल्या डाव्या हातावरच्या, बाबा खुर्ची नको उचलू ना, त्याचा भुर्दंड माझ्यावर पडते ना. तुला वाटत असेल की विजू भाऊसाठी एक खुर्ची मोडली तर काय फरक पडते, पण ते खुर्ची माझी नव्हे ना, तुम्ही दिलेलीच आहे ना. ती मोडल तर परमनंट मोडून जाईल. ते मोडू नका ना, ते ठेवा. तुला आवश्यक असेल तर मी सोडतो, पण ते मोडून नको घेऊस, उचलून उभं नको राहूस, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. इकडच्या डाव्या हातावरच्या, अरे मजा करायला आलो, धूम मजा. शेवटच्या दिवशी करा मग जेवढं करायचं. आदर्श शिंदेच्या दिवशी मस्त करूया आणि नाचायला पण तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो. मग मोडू देत 800-700 खुर्च्या, पण आज नको. 4 दिवस जरा जपातीला यार मस्त करूया.
बरोबर ना? जरा जोरात म्हणा, जाऊ द्या आवाज. अरे जोरात ओरडलं की जाय गर्मीचे त्या अंगात, आणि जिसमें गर्मी नहीं वो उसको ब्रह्मपुरी पर कैसे कहेंगे? वाघासारखं 100 दिवस शेळी लढो, जितेंगे, लढेंगे भी, जितेंगे भी असं म्हणणं ना, त्याप्रमाणे आपण लढूया आणि ब्रह्मपुरीच्या विकासाला सातत्यानं तुमचा आधार आणि आशीर्वाद सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्व पाहुण्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद आणि आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी जाऊच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद भाऊ, अगदी खरं बोललात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो श्री खेमराजजी तिडके आभार प्रदर्शन सादर करतील. पूर्व विदर्भातील सर्वात मोठा व लोकांच्या आवडीचा ब्रह्मपुरी महोत्सव 2023चे आयोजन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ब्रह्मपुरी मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष तडफदार आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि त्याचा नुकताच उद्घाटन झालेला आहे. आजच्या या महोत्सवाचे उद्घाटक माननीय सोनू सूद, सिने अभियंता मुंबई यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्याबद्दल ब्रह्मपुरीकरांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. माननीय विजयभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र यांनी मागील 2016 पासून ब्रह्मपुरी महोत्सव सुरू केलेला आहे आणि तो अखंडित सुरू राहील अशी आपल्याला ग्वाही देतो आणि त्यांचे पण मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय सुभाष भाऊ धोटेजी, सन्माननीय प्राजक्ता माडीजी, सन्माननीय असराणीजी, सन्माननीय श्रीपाद अपराजितजी, सन्माननीय किरणताई वडेट्टीवारजी, सन्माननीय शिवानीताई वडेट्टीवारजी, रीताताई उराडे, माननीय प्रकाशजी देवतडे, संतोषजी रावत, अशोकजी रामटेके, राजेशजी कांबळे, प्रमोदजी चिमुरकर, पंकजजी गुड्डेवार, शिवारावजी, सन्माननीय संदीपभाऊ गड्डमवारची, सीता पारदी, राम मेश्रामजी, प्रभाकरजी शेलोकर, विलासजी विकार या सर्वांचे ब्रह्मपुरीकरांच्या वतीनं आभार मानतो आणि सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांचे, पोलीस प्रशासनाचे, नगर परिषदेचे, तहसीलचे आणि सर्व रसिकांचे आभार मानून या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. चेक. मैं यहाँ हमारे जितने भी डिग्नेटरीज हैं यहाँ पर सभी से रिक्वेस्ट कर रहा हूं कि एक ग्रुप फोटो के लिए आप थोड़ा पास में आ जाए. पूरे ब्रह्मपुरी वासियों के साथ एक ग्रुप फोटो के लिए आप अगर साथ में आ जाए तो. यस, प्लीज कम फॉरवर्ड सर, एवरीबॉडी. यस, जितने भी यहाँ मंच पर उपस्थित जितने भी लोग हैं उन सभी से अतिथिगणों से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि एक ग्रुप फोटो के लिए. सर्व ब्रह्मपुरीकरांना कळवण्यात हर्ष होतं की ब्रह्मपुरी उत्सवाच्या माध्यमातून या निमित्तानं आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील बौद्ध पवित्र स्थळ कोठरी येथे 11 लाखाचं दान दिलं होतं. त्या दानाचा चेक आज इथे देण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्व बुद्ध जनतेतर्फे, बुद्ध भाषातर्फे आम्ही भाऊचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो, आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. चेक घेण्याकरता रामभाऊ तिथे येत आहेत. ॲडव्होकेट राम सर तिथे येऊन राहिले आहेत आणि गडचिरोलीचे आमदार, माजी आमदार नामदेवरावजी उसेंडी साहेब तिथे आहेत. विजयभाऊच्या हस्ते ते चेक स्वीकारतील.
11 लाखाचं चेक त्यांना देण्यात येत आहे. विजूभाऊंनी घोषित केल्याप्रमाणे हॅलो, आले काय? एकच मिनिटामध्ये हा कार्यक्रम संपतो आहे. खरं तर मी अत्यंत दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, जिथे या बंतीजींनी संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी घालवलं, आणि दुर्गम भाग जिथे हिंस्र पशु, वाघ, सगळे प्रकारचे जनावर, नक्षल मुवमेंट जाऊ शकत नाही अशा दुर्गम भागामध्ये गेली मला वाटतं 40 वर्ष तिथे बसून तपस्या केली. त्या 2005 म्हणजे 20-25 वर्ष झालेत. आणि ते गेल्यानंतर मला वाटलं की या परिसराचा विकास झाला पाहिजे. ते जंगलामध्ये, अत्यंत घने जंगलामध्ये आहे. त्यावेळेस मला अरण्यवास असं याचं नाव आहे, आणि मला वाटलं की याचा विकास व्हावा आणि आपला हातभार कुठेतरी लागावं. खरं तर तथागतांनी चेहऱ्याकडे बघले की आयुष्याला इतकी म्हणजे शांत, सगळ्यात याच्यातून आपण मुक्त होऊन आपल्याला जे आनंद आणि शांतता मिळते तीच शांतता तिथे गेल्यानंतर मिळतोय. म्हणून मी ठरवलं, आणि ही एक छोटीशी, फार मोठी नाही आयुष्यातली, पण हे 11 लाख रुपये यातून त्या परिसराचा विकास नक्की होईल. कारण शासकीय निधी मिळू शकत नाही, फॉरेस्टमध्ये आहे. तर तिथे गेल्यानंतर आपण आयुष्यामध्ये कधीतरी, मी म्हणालो की शांतीच्या मार्गानेच आपल्याला हा देश आणि जग पुढे जाणार न्यायचं आहे. त्यासाठी म्हणून एक छोटीशी भेट देतोय. सर्व बंती जे आलेत आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि आपले आभार. हा चेक आपण आपल्याकडे मी शुभ आपल्या देतोय, याचा नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण असे या. धन्यवाद सर. त्या ठिकाणी साहेब आलेत. मला विश्वासही नव्हता की साहेब येतील, कारण की साहेबाचं नाव पॅम्पलेटमध्ये नव्हतं, साहेबांना आम्ही निमंत्रण केलं नव्हतं. पण त्यांनी आपली मोठेपणा दाखवून खूप मोठ्या मनाने त्या ठिकाणी आले. कारण की बरेचसे लोक मानाला वाट पाहत राहतात की आमचं नाव पॅम्पलेटमध्ये पाहिजे, आम्हाला निमंत्रण पाहिजे. पण साहेब कसे काय आले आम्हाला स्वप्नातही असं वाटत नव्हतं की साहेब कधीतरी त्या ठिकाणी येतील, आणि तिथं कोठीला कधीतरी येतील असं आम्हाला वाटतच नव्हतं. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं, जाहीररित्या बोललो की या ठिकाणी जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये, मी तिथे मेन आहो, 2005 पासून तिथे पहिलं पदार्पण केलं आहे, तर साहेबांनी ते पाहिलं की मी आसाराम बापूरकडे बी गेलो होतो, तिथं काय अवस्था आहे, आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर इथं काय अवस्था आहे. आणि मी साहेबांना एकच म्हटलं की या ठिकाणी जर समजा माझ्यामध्ये जर त्याग वाटत असेल आणि समाजासाठी इथे काहीतरी होत असेल, तर या ठिकाणी अवश्य कोणी ना कोणीतरी दान करावं असं मी जाहीररित्या बोललो. आणि तेव्हा कसे तरी मायबाप सारखे वडट्टीवार विजयभाऊ आलेत, आणि त्या ठिकाणी 11 लाखाची निधी त्यांनी जाहीर केली, आणि जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी तो शब्द आपला पूर्ण केला. असं मी त्यांना भगवान बुद्धांचरणी मी प्रार्थना करतो की त्यांना आयु, वन्न, सुख, बल सर्वच गोष्टी त्यांना, तन मन धन सर्वच त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या जसं भगवान बुद्ध म्हणतात, इच्छितं पथितं तुण्यं खिप्पमेव समंजतु सभ्ये पुरेंतु चित्त संगप्पा, म्हणजे चंद्राच्या पौर्णिमेप्रमाणे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावा असे मी भगवान बुद्धांचरणी वडट्टीवार साहेबासाठी मी प्रार्थना करतो. अशाच तऱ्हे त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. धन्यवाद. तसं 11 लाखाचा चेक हा खूप मोठा आहे याच्यासाठी. त्या ठिकाणी कोणी येऊन पाहावं, कम से कम तिथे 4 ते 5 करोडचं काम आहे. 11 लाखांनी तसं काहीच होणार नाही. तरी पण जे म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी, त्या माध्यमाने 11 लाखाचा चेक माझ्यासाठी हा 11 करोडच्या बरोबरीच आहे त्या आजच्या परिस्थितीमध्ये. धन्यवाद. अशा तऱ्हेत आपण कोणीही भेट देऊन त्या ठिकाणी पाहावं की समाजासाठी काय होत आहे. तर त्या ठिकाणी असं वाटत असेल की समाजाला नक्की उपयोगी येत आहे, तर अवश्य आपण आपल्या निधीतून जे काही समजा मनातून आपण ठरवावं, आणि त्या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी वडट्टीवार भाऊसारखी आपण मदत करावी. धन्यवाद. धन्यवाद बंतेजी. सर, या मुलींना सूत सरांसोबत फोटो काढायचा. जा समोर जा पटकन. येस, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे असं म्हणतात आत्ताचा क्षण जो आहे हा निघून जाणार, पण फोटोजच्या स्वरूपात आठवणी ज्या आहेत
त्या नेहमीच आपल्या सोबत असतात आणि म्हणूनच एक ग्रुप फोटो इथे होतोय आजच्या आपल्या सगळ्याच मान्यवरांसोबत. आणि मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मान्यवरांकरता जितकेही जण उपस्थित आहेत, एकदा सगळ्या उपस्थितांच्या टाळ्या नक्कीच व्हायला हव्या इथे. जोरदार टाळ्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्या. अगदी थोड्या वेळात हास्य जत्रेला आरंभ होईल. बरं, ओके. आणि या पुढील संचालनाकरता मी थँक्यू सो मच. मिस्टर थँक्यू सो मनोज मच. आणि श्यामल यांना पुढील सूत्र संचालनाकरता व्यासपीठावर आमंत्रित करतो. पुढील ऑलराइट. थँक्यू सो मच. आणि वेल याच सोबत ज्या पद्धतीने आपल्याला जस्ट आत्ता बोलले आपल्याला की आता हास्याचा डोस घेणं अतिशय महत्वाचं झालं आहे. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आता आपण सगळेजण लाईव्ह बघणार आहोत. मनोज Yes. के साथ मैं बात करना चाहूंगी. यस श्यामल. So well, मनोज, जैसे हमने जब भी एक बात सुनी, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, ये हम हमेशा ही सुनते हैं कि Yes. किसी भी दर्द, किसी भी दुख का जो निवारण है या फिर उसकी जो दवा है वो है लाफ्टर. राइट. और आज मुझे लगता है हम बहुत ही ज्यादा खुशनसीब है कि इसी लाफ्टर का डोज हमें आज मिलने वाला है यहाँ पे. डेफिनेटली ये लाफ्टर का डोज है ना, मैं बता दूं, मैं एक चीज कहना चाहूंगा कि यहाँ जितनी भी ऑडियंस है, ये मेरे हिसाब से 10 नहीं यार 20,000 नहीं, मुझे तो लगता है ये उससे भी भारी तादाद में ये आई डोंट नो. यहाँ से खड़े रहकर अगर मैं देख रहा हूं तो जहां तक नजर जा रही है सिर्फ और सिर्फ आपके सर के बाल दिख रहे हैं और कुछ अच्छे चमकते हुए टकले भी दिख रहे हैं, बट इट्स ओके. तो कहने का मतलब यह है कि इतनी सारी जनता इस चीज से रिलेट जरूर करेंगे कि जब भी मैं मेरा पर्सनल एक्सपीरियंस बताऊंगा कि जब भी मैं खाना खाने बैठता हूं ना, तो मोबाइल ले लेता हूं और मोबाइल में सिर्फ एक ही चीज चलती है, वो होती है महाराष्ट्राची हास्य जत्रा. अच्छा, तो एक चीज मुझे ये बताइए कि आप में से कुछ लोग ऐसे हैं जो रिलेट करते हैं कि यही खाना खाते हुए बैठ गए तो देख रहे हैं, या फिर कहीं वॉक. आप मैम, यस, आप दोनों खाना खाते हुए